संस्थेतर्फे आदरणीय आमचे प्राचार्य श्री कुबडे सर यांची प्रकृती वेळेवर बरोबरी नसल्यामुळे त्यांनी मला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी मी या ठिकाणी झालेला आहो. सर्वांना नमस्कार. अतिशय उपयुक्त असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्पेसचा अभ्यास म्हणजे अंतरिक्ष अभ्यास याबद्दल बरीचशी माहिती या ठिकाणी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो उपक्रम आहे हा उपक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांना सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो. कारण आपला देश हा प्रगतिशील देश आहे, प्रगत देश नाही आहे आणि प्रगत देश होण्यासाठी काही पावलं आपल्याला उचलावे लागतात आणि ते पावलं उचलण्यासाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण विद्यार्थी हे इमॅच्युअर्ड असतात परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल असते. त्या पोटेन्शियलला फक्त आधार देण्याचं काम हे शैक्षणिक संस्था आणि अशा प्रकारचे हे जे अगस्त्या फाउंडेशन सारख्या संस्था ह्या सतत करत आहेत. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. विद्यार्थी अतिशय आनंदाने यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेतल्यानंतर विविध विषयामधून आपले जे काही सेंट्रल आयडियाज आहे त्या सेंट्रल आयडिया यशस्वीपणे उपयोगात आणत असतात म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये आणत असतात. विविध विषयाचा पाठ्यक्रम समजून घेणे आणि त्याचे ज्ञान व कल्पनांचे विशिष्ट मार्गाने विषयाकरता संवाद साधणे हे या विषयाचं विज्ञान विषयाचं विशेषतः उद्दिष्ट असू शकते. तर अशा प्रकारचं ज्ञान गोळा करून ते विचारशक्ती वाढवणे आणि कल्पनाशक्ती वाढवणे, त्यानंतर प्रभावीपणे ते व्यक्त करणे आणि उपयोजनात्मक काहीतरी संशोधनाच्या दृष्टीनं पुढे जाणं, अशा प्रकारचा विद्यार्थी सतत एक एक पाऊल पुढे टाकत असतो आणि एक एक पाऊल पुढे टाकल्यानंतर त्याची जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट तो मिळवत असतो. तर ही अचिव्हमेंट मिळवत असताना विद्यार्थी मित्रांनो, जसे आता आपण पाहतो का आपल्या देशामधील अनेक शास्त्रज्ञ आहेत का त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत. त्यामध्ये आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचा फार मोठा मोलाचा वाटा जरी असला तरी संख्या मात्र कमी आहे. आज आपल्या देशाची संख्या 1,130 करोड ही एवढी संख्या आहे आणि 130 करोड संख्येच्या मानाने आपल्या देशामधील जे वैज्ञानिक आहे किंवा रिसर्च आहे, संशोधन आहे, ते संशोधन फार कमी आहे असं वाटते आणि ही शोकांतिका या अगस्त्या फाउंडेशनच्या लक्षात कदाचित आली असावी आणि म्हणून मग त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला असावा असं मला वाटते. तर अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आहे. अतिशय चांगले सुजाण वैज्ञानिक बनवणे आणि त्यांना सुजाण नागरिक बनवण्यासाठी किंवा सुजाण वैज्ञानिक बनवण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती देणे, त्यांना प्रवृत्त करणे, त्यांना चालना देणे आणि जे अचिव्हमेंटकडे त्यांना नेणे, अशा प्रकारचं जे हे त्यांचं कार्य आहे या कार्याला मी सलाम करतो आणि पुनश्च एक वेळा आमच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे या कार्यक्रमाला यशस्वीतेकरता शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि मला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद तातोड सर. तर आपल्यासोबत आपला जास्त वेळ न घेता आपल्यासोबत अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे श्री अमोल नामजोशी सर आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्यांना करावं. हॅलो, हॅलो, हॅलो अमोल सर. हॅलो. हा, येत आहे सर आवाज? हा, सॉरी, ऍक्च्युली मी डिस्कनेक्ट झालो होतो मध्ये. ओके, मी बोलायचं आहे का? हो सर, थोडक्यात. सॉरी, हा सॉरी, मी मध्ये डिस्कनेक्ट झालो होतो. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद की एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून सर्व क्षेत्रातली मंडळी आज या
विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमासाठी जमलेले आहेत. आणि समीर सर आणि दीपक सर आणि त्यांच्या टीमने खरोखर एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल सर्व पाहुण्यांना की हा अगस्त्या फाउंडेशन गेले एप्रिल पासून, म्हणजे पूर्वी आम्ही मोबाईल सायन्स लॅब, सायन्स सेंटर या माध्यमातून काम करत होतो, पण एप्रिल पासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ऑनलाईनच्या माध्यमातून विज्ञानाची विविध सत्र आम्ही वर्षभर घेतोय. चांगला आम्हाला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळतोय, शाळांचा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मिळतोय, डाएटचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. काही शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आम्ही या कालावधीमध्ये घेतले. त्याचबरोबर हे जे काही विशेष असे दिन आहेत ते सुद्धा आम्ही अनोख्या पद्धतीने साजरा करतोय. त्यातलाच हा एक भाग आहे आजचा सफर अवकाशाची. तर अगस्त्या फाउंडेशनचं जे एक मुख्य उद्दिष्ट आहे की 4C ला आम्ही महत्व देतो. क्युरिओसिटी, क्रिएटिव्हिटी, कॉन्फिडन्स आणि केअर. तर सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी, चिकित्सक वृत्ती जागृत झाली पाहिजे. त्यांना प्रश्न पडले पाहिजेत. हे यासाठी अगस्त्याची जी पूर्ण पद्धती आहे शिकवण्याची ही त्याच्यावर आधारित आहे. आणि अवकाश हे असं एक क्षेत्र आहे ज्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय लहानपणापासून कुतूहल असतं. कारण ते सतत त्यांना अवकाश दिसत असतं. मग चंद्र काय आहे, सूर्य काय आहे, मग हे तारे कसे काय एवढ्या लांब आहेत. मग आता हल्ली तर सतत ज्या बातम्या येतात की आपलं चांद्रयान गेलं आणि चंद्राच्या अगदी जवळ जाऊन चंद्रावर उतरू शकलं नाही, किंवा नील आर्मस्ट्रॉंगच्या गोष्टी ऐकत असतात की चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती. तर या सगळ्यापासून नेहमीच विद्यार्थ्यांना एक अवकाश याबद्दल कुतूहल असतं, उपग्रह, यान याबद्दल कुतूहल असतं. त्यामुळे या निमित्ताने खरोखर हे पाहुणे मंडळी या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. प्राचार्य डॉक्टर भिसे, शिवाजी महाविद्यालय अकोला इथले, त्याचबरोबर श्री डाएटचे मिलिंद कुबडे प्राचार्य यांच्या वतीने जे थातोड सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर गायकवाड सर, डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजीचे हेड, डॉक्टर आशिष राऊत सर, सोहन पवार सर, या सर्वांचं मी अगस्त्याच्या वतीने खरोखर अभिनंदन करतो, स्वागत करतो या मंचावर. आणि त्याचबरोबर तुम्ही आपला बहुमाल वेळ दिलात त्याबद्दल धन्यवादही. एकाच सगळ्या वाक्यामध्ये मी आपल्याला हे सर्व माझ्या भावना व्यक्त करतो. आणि मुलं ज्या आजच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ न घेता आजच्या या सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि आजचे जे रिसोर्स पर्सन आहेत जे आपल्याला ही सफर करवून आणणार आहेत त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, पालक यांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो आणि पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. मी डॉक्टर R.S. भिसे सर, प्राचार्य शिवाजी कल्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला, यांना अनुरोध करतो की त्यांनी मुलांशी बोलावे. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय? हा गुड आफ्टरनून सर. येतो हो सर, येतो सर. At the हो outset, सर, या सर. I pay my sincere tribute to Dr. Panjabrao alias Bhausaheb Deshmukh, founder president of Sri Shivaji Education Society Amravati. Our patron, Honorable Harshvardhanji Deshmukh sir, and all executive member of our Sri Shivaji Education Society Amravati. Today's we have organized webinar on Safar Avkashachi. We have jointly organized this webinar
अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशन अँड श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स अकोला या सफर अवकाशाची अशा प्रकारच्या या वेगळ्याच कार्यक्रमामध्ये आज उद्घाटन करताना अत्यानंद यासाठी होतो की आमचं महाविद्यालय हे संशोधनामध्ये आघाडीवर असलेलं महाविद्यालय आहे. मी विद्यार्थी मित्रांना सांगेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी असतील, अजूनही कुठले विद्यार्थी असतील, की संपूर्ण विदर्भामध्ये संशोधनाच्या बाबतीत श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये सायन्स विभाग असेल, कॉमर्स असेल, आर्ट असेल, या तीनही क्षेत्रामध्ये होम सायन्स असेल, सातत्यानं संशोधनाची प्रोसेस ही अविरतपणे सुरू आहे. आणि त्याच्याचमुळे आमच्या महाविद्यालयाचं एक वेगळं नाव संपूर्ण अमरावती विद्यापीठाच्या याच्यामध्ये आहे. आज जिओलॉजी अँड जिओइन्फॉर्मॅटिक या आमच्या विभागाच्या सोबत अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवाजी महाविद्यालय सुद्धा त्याच्यासोबत आहेच. त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेबिनार अशा प्रकारचा एक अरेंज केलेला आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर आशिष राऊत सर IQAC कोऑर्डिनेटर आहेत आमच्या कॉलेजचे, की जे या रिसर्चवर सातत्याने लक्ष ठेवून असतात. डॉक्टर गजानन कोरपे आमचे रिसर्चचे डायरेक्टर आहेत आमच्या महाविद्यालयाचे. त्यानंतर सोहम पवार सर आहेत. त्यानंतर जिओलॉजी डिपार्टमेंटचे हेड आहेत प्राध्यापक गणेश गायकवाड. आणि या वेबिनारला इनिशिएटिव्ह ज्यांनी विशेष करून घेतलेला आहे असे त्याच विभागाचे गिरी सर आहेत. सोबत समीर मुळे सर, अमोल नामजोशी सर सुद्धा आताच बोललेले आहेत आणि राठोड सरांचं सुद्धा थोडक्यात आता स्पीच झालेलं आहे. तर अशा या उपक्रमाच्या प्रसंगी अजूनही जे विद्यार्थी, जे प्राध्यापक आणि जे संशोधक, जे जिज्ञासू व्यक्ती जुडलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो आणि या वेबिनारचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गेल्या 1 वर्षापासून आपण कोविडने त्रस्त आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आपले सर्व शैक्षणिक उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, हे सर्व विस्कळीत झालेलं आहे. परंतु तरीही आपण त्यावर मात करून ऑनलाईन का होईना विद्यार्थ्यांच्या सातत्याने आपण टचमध्ये आहोत. म्हणजे शिक्षण विभाग असा एक विभाग आहे या संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे भारतातला, की आपण शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी, शिक्षक, एज्युकेशन डिपार्टमेंट, विद्यापीठ हे कोणत्या ना कोणत्या वेगळ्या कारणाने आपण एकमेकांशी ऑनलाईन पद्धतीने जोडलेले आहोत. परीक्षा सुद्धा ऑनलाईन झाल्या, रिझल्ट सुद्धा ऑनलाईन लागलेत आणि पुढच्या वर्गामध्ये सुद्धा प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीनेच झालेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची ही एज्युकेशनची प्रोसेस थांबलेली नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात चांगली भर म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. मला तर खूप आनंद यासाठी झाला की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये घराच्या गच्चीवर जेव्हा आम्ही झोपायचं तेव्हा आमच्या घरातले जे म्हातारे असत ते आम्हाला अवकाशाकडे पाहून किंवा रात्रीच्या वेळेला जेव्हा तारे आम्हाला दिसत होते, त्याच्यामध्ये एक सप्तर्षी नावाचा एक बाजीच्या काय म्हणतो आपण 4 पाई असते त्याच्या आकाराचे 4 हे ग्रह असतील, ज्याला आपण चांदणे असं म्हणतो, तारे असं म्हणतो आणि त्याच्या मागे खालचे 3 भाग असत. म्हणजे हा सप्तर्षी असा एक छोटा पॅटर्न आम्हाला त्या लहान वयात संस्कारित झालेला आहे. त्यानंतर ध्रुव तारा हा देखील पहाटे 4 वाजता मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये तारा दिसायचा आणि तो तारा दिसला म्हणजे पहाट झाली आणि आता उठायचं आहे, अशा प्रकारचं म्हातारे लोक आमच्या मनावर संस्कार करत असत. त्यानंतर चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे किंवा आपण छतावर पडल्यानंतर आपल्याला अवकाश जे दिसतं त्याच्याबद्दल अतिशय कुतूहलता ही आपल्या लहानपणापासूनच आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये असते आणि लहान मुलांमध्ये तर हे विशेष प्रामुख्याने असते. आणि म्हणून सफर अवकाशाची म्हणजे एखादं विमान किंवा रॉकेट जे असते ते लांबून गेल्यानंतर त्याच्या मागे जो धुवा असतो त्याला देखील आपण असं तासनतास बघत राहतो की बस वर आकाशामध्ये कशा प्रकारचे ह्या सिच्युएशन घडतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे, जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन हे चंद्रावर जाऊन आले तेव्हा एक 2-4 वर्ष अशा प्रकारची अनेक वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून ही माहिती सातत्याने प्रसारित होत राहिली की चंद्रावर अशा प्रकारचे खळगे आहेत, फार मोठ्या प्रकारच्या दऱ्या-खोऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्याला चंद्रावरचे जे थोडेसे डब्बे दिसतात, डाग दिसतात, त्याचं क्लिअरिफिकेशन तेव्हा झालं. परंतु त्याच्यापूर्वी आपल्या घरातलेच जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगायचे किंवा चंद्रावर जे डाग आहेत ते
त्याला वेदना होतात किंवा त्याला कळा होतात किंवा असं काहीतरी एक अपशकुन सारखं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. परंतु नंतर विज्ञानामध्ये जसजशी प्रगती होत राहिली, तसं आपल्याला आता हेही कळायला लागलं किंवा आपल्याला ही आपल्याला अझ्युम आपण करू शकतो, की पृथ्वीसारखाच एखादी लोकवस्ती एखाद्या उपग्रहावर असू शकते किंवा ग्रहावर असू शकते वरच्या, की ज्याच्यामध्ये तिथेच सुद्धा अशा प्रकारचं जीवन असेल कदाचित. त्याचं संशोधन सातत्याने सुरू आहे. थोडक्यात अवकाशामध्ये ज्या सगळ्या घटना घडतात किंवा ज्या सगळ्या घटना आहेत, त्याचं मायन्यूटली ऑब्झर्वेशन करून, संशोधन करून हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे वैज्ञानिक करतात, त्या सर्व वैज्ञानिकांना मी सॅल्यूट करतो. कारण त्यांच्या या संशोधनामुळेच आपल्या डोक्यातील गैरसमज जे आहेत किंवा ज्या अ, जुन्या काळातल्या ज्या कुचकट भावना आहेत, असं अतिशय म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळेला तर अजूनही भारतामध्ये कदाचित 50% लोक असे असतील ग्रामीण भागातले, की चंद्रग्रहण पाहू नये, सूर्यग्रहण पाहू नये किंवा ग्रहणामध्ये जाऊ नये किंवा अजूनही आपण पाहतो, की मोठमोठ्या नद्यांमध्ये साधू, ऋषी-मुनी हे त्या ग्रहणाच्या वेळेला पाण्यामध्ये डुबून राहतात वगैरे, वगैरे. तर हे सगळं कशा प्रकारचं आहे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये तर त्याला जास्तच अ, अ, काय म्हणतात त्याला कुतूहल तयार झालेलं आहे. परंतु या सगळ्या बाबीची विद्यार्थ्यांना लहान वयातच जाणीव झाली पाहिजे. यासाठी हा आजचा जो वेबिनार आहे, हा अतिशय उत्कृष्ट ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून मी सोहन पवार, गायकवाड सर, गिरी सर आहेत, त्यानंतर समीर मुळे, अमोल जोशी सर आहेत. या सर्वच टीमचं अतिशय कौतुक करतो, अभिनंदन करतो, की अशा प्रकारचे सातत्याने उपक्रम आपण घेत राहावे, की जेणेकरून कोविड जरी असेल, तरी जे विद्यार्थी जुळलेले आहेत आपल्यामध्ये जवळपास 100च्या वर विद्यार्थी जुळलेले आहेत, त्यांना अशा प्रकारची माहिती मिळेल आणि त्यांचं प्रेझेंटेशन पाहून इतरही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नवीन संशोधनाची वृत्ती ही जागृत होईल. आशिष राऊत सर सुद्धा अशा विविध उपक्रमांना आम्हाला नेहमी आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला किंवा प्राध्यापकांना सूचित करीत राहतात, की जेणेकरून सर्वांचं वेबिनारचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सर. हॅलो दीप. आपण खूप छान हां, हां. हा सर दीपक आता येतोय गायकवाड आवाज आपला. हो. सर बोला तुम्ही आणि सर गायकवाड आवाज सर येतोय? बोलतील. सर आवाज येतोय? हो. धन्यवाद हो. सर. आत्ताच आमचे मार्गदर्शन डॉक्टर आर एम भिसे सर यांनी खूप छान शब्दामध्ये आणि मुलांना कुतूहल वाटेल अशा शब्दामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. नेहमीच आम्हाला याविषयी ते मार्गदर्शन करत असताना असे उपक्रम घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत असतात आणि कोणतीही गोष्ट मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो, असा उपक्रम घेऊन गेलो, नेहमीच ते आम्हाला ते करण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा देत असतात. याचबरोबर मी आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक म्हणजे ज्यांनी खरंच या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला, अशा सर्व अगस्ता फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी वेळोवेळी याचा बॅकअप घेतला, ते आमचे दीपक देशमुख सर, समीर मुळे सर, त्यानंतर डाएटचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कुबडे सर, त्यांच्या वतीने आज जे उपस्थित झाले आहेत राठोड सर, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या विभागाला संधी दिली या मुलांपर्यंत, शालेय मुलांपर्यंत पोहोचण्याची, त्याबद्दल मी व्यक्तिशः स्वतः आभारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या सेशनसाठी जोडणार आहोत, मी तुमचा खूप जास्त वेळ न घेता तुम्हाला थोडक्यात एक आढावा सांगतो. आपण काय काय करणार आहोत. आपण नेहमीच बघत आहोत की पृथ्वी गोल आहे, चक्की आहे, यावरती खूप तुम्ही भाष्य ऐकलं असेल. त्यानंतर तुम्ही आता अवकाशयान किंवा अवकाशातले ग्रह, तारे याविषयी आपण ऐकतो आणि त्याविषयी आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. तर येणारा काळ हा स्पेस एक्सप्लोरेशन किंवा अवकाशातल्या खूप साऱ्या करिअरच्या संधी तुमच्यासाठी निर्माण करणारा आहे. आपण आता बघतोय की आता आपण अवकाशामध्ये आता कोणी 20-25 वर्षाआधी जर आपल्याकडे भारतामध्ये म्हटलं असतं की मी आता चंद्रावर जाऊन येणार किंवा चंद्रावर बघणार किंवा मी मंगळावर बघणार, मंगळ ग्रह तर आपल्या राशीत घुसलेला असायचा. आपण काय केलं, आपण मंगळावर यान पाठवलं, मंगळावर यान पोहोचलं, भारताचं यान
मंगळावरती पोहोचलं. जगात भारत हा देश तर माझा आवाज येतोय क्लिअर? आय ऑडिबल? हो हो हा. हो सर. हा. तर आपण बघितलं मंगळावर आपण आज यान पाठवलं. तसं येणारा हा तुमचा समोरचा हा जो काळ आहे मित्र, विद्यार्थी मित्र हो, हा काळ तुमच्यासाठी खूप साऱ्या करिअरच्या संधी किंवा खूप सारं शिकण्यासारखं तुम्हाला आतापासून जर तुम्ही या गोष्टीची तयारी केली, आतापासून तुम्ही या गोष्टीकडे जर लक्ष घातलं, नक्कीच येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप साऱ्या नवीन करिअरच्या संधी घेऊन येऊ शकतो. आजच्या वेबिनारच्या माध्यमातून जे पालक विद्यार्थ्यांसोबत या वेबिनारला ऐकत आहेत, त्या पालकांना पण मी असं आवाहन करू इच्छितो, की नक्कीच या क्षेत्रामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, अवकाश संशोधनाविषयी, अवकाशात संशोधनामध्ये असलेल्या भारताचे स्थान, जागतिक पटलावर भारताचे स्थान, म्हणजे आतापासून जर हे कुतूहल तुमच्यामध्ये निर्माण झालं, तर नक्कीच तुमची आवड जर या विषयात निर्माण झाली, तर नक्कीच तुमच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळू शकतं. तर स्वातंत्र्यानंतर भारताने अवकाश संशोधनामध्ये थक्क करणारी झेप घेतली आहे. कारण की जगाच्या पटलावर ज्यावेळेस जगामध्ये अवकाश संशोधन झालं, रशियाने सर्वप्रथम आपलं यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडलं. त्याचं नाव होतं स्पुटनिक. एक जस्ट आपलं बास्केटबॉल एवढं एक छोटंसं यान होतं. ते टिक, 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 टिक असा काहीतरी बीम आवाज करायचं आणि त्याला फक्त ट्रॅक केलं जायचं. तो यान पृथ्वीभोवती फेरी मारायचं. त्यानंतर काही 2-3 वर्षानंतर अमेरिकेने आपलं यान सोडलं आणि त्याच्यानंतर तब्बल 20-25 वर्षानंतर भारताने आपलं पहिलं अवकाश संशोधनातील पहिलं एक मिसाईल, पहिलं क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं. त्याचं नाव होतं आर्यभट्ट. त्याआधीही आपण खूप सारे प्रयत्न केले, म्हणजे प्रयत्न करत होतो. संशोधनामध्ये आपलं एवढं फंडिंग नसेल, म्हणजे एवढा आपल्याला पैसा उपलब्ध नव्हता. परंतु आपल्या देशाचे जे अवकाश संशोधनाचे जनक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई यांनी यांनी या अवकाश संशोधनाचं महत्व तत्कालीन राजकारण्यांना समजून दिलं. त्यांना खूप सारं त्यावेळेस इतकं भारतामध्ये अवकाश संशोधन करणं एवढं सोपं गोष्ट नव्हती, की त्यावेळेस खूप सारे लोक काही वेगवेगळ्या गोष्टी म्हणायचे, की तुम्हाला लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज काय आहे? किंवा लोकांना वाटत लष्करासाठी ही संशोधन करतायत काय? की खायला भाकरी नाहीत आणि आपण संशोधनामध्ये जातोय. पण त्यांनी त्यावेळेस खूप समर्पक उत्तर किंवा खूप समर्पकपणे जगाला पटवून दिलं किंवा भारतातल्या तत्कालिक जे राजकारणी होते किंवा तत्कालिक जे मंडळी होती, जी आपल्या राजकारणामध्ये प्रस्थापित होते, त्यांना पटवून दिलं आणि त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं, आमचा हेतू पारदर्शक आहे. आम्हाला चंद्रस्वारी किंवा अन्य ग्रहावर याने पाठवून तसे मानवाशी याने पाठवून विकसित देशांची नुसती स्पर्धा करायची नाही. तर एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे मनुष्य आणि समाज विकसित करायचा असेल तर आमचा देश हा अवकाश संशोधनात पिछाडीवर राहून चालणार नाही. कारण की आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठून आम्हाला आमच्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर कसे प्रश्न सोडवायचे आहेत? तर आता आपण वेबिनारच्या स्वरूपातून जे इंटरनेट जे वापरतोय आपण ते जोडलेलं आहे. हे काय आहे? तर ही एक अवकाश संशोधनातली झेप आहे, जो आपण मोबाईल वापरतोय. आज मोबाईलवर कोणतंही वायर नसताना आपण बोलतोय, एकमेकांशी कनेक्ट आहोत. हे काय आहे? हे अवकाश संशोधनामुळे शक्य झालेल्या गोष्टी आहेत. तर आपण मोबाईलमध्ये जीपीएस वापरतो. तर हे पण गोष्टी कशामुळे शक्य झाल्यात? तर ह्या पण गोष्ट अवकाश संशोधनामुळे शक्य झाल्यात. आता भारताने स्वतःचे जीपीएस प्रणाली निर्माण केली आहे. त्यामध्ये भारताने स्वतःचे खूप साऱ्या गोष्टी स्वतःच्या डेव्हलप केल्या. खूप साऱ्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये भारत हा जगामध्ये 4थ्या स्थानावर येऊन ठेपलेला आहे. आणि येत्या काळात भारताचं स्थान नक्कीच खूप वाखाणण्याजोगं हे जगाच्या पटलावर असणार आहे. कारण की भारतामध्ये अवकाश संशोधनासाठी खूप साऱ्या संधी आता ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. तर स्वातंत्र्यानंतर भारताने खूप अवकाश संशोधनामध्ये थक्क करणारी झेप घेतलेली आहे. अवकाश विज्ञान हे एकाच वेळी संरक्षण आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर देशाला बलवान बनवत असतं. तर संरक्षण त्यानंतर विकास कार्यक्रमामध्ये काय असतं? विकास कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण काय करतो? समजा आपल्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या लोकांचं सहभाग जर हा असेल, की कसा की त्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये असेल कार्यक्रमामध्ये,
क्रॉप मॅनेजमेंट असेल किंवा आपण शेतीचा शेतीविषयी बघतो, शेतीत कोणतं उत्पादन आहे, किती एरियात आहे, आता जी लँडस्लाईड झाली, भूस्खलन झालं, ते ह्या भूस्खलनामध्ये कमीत कमी जीवितहानी कशी होईल, कुठे संभाव्य डिझास्टर येण्याचे धोके आहेत का, या सर्व गोष्टीचा आढावा अभ्यास हा आपण अवकाश संशोधनामधून घेत असतो. तर आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर सोहन पवार सर, हे तुम्हाला असे अवकाशयान, ओके, या गोष्टीला आपण म्हणतो अवकाशयान आणि उपग्रह, याच्या वरच्या कॅपमध्ये उपग्रह असतो. तर अशा प्रकारचे मॉडेल्स, अशा प्रकारच्या याच्याविषयी तुम्हाला खूप विस्तृत प्रकारे तुम्हाला माहिती देणार आहेत. तर मी तुमचा खूप वेळ न घेता आपण पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ आणि येथे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. हॅलो. हा, हॅलो. हा सर. बोला सर. समीर सर. हा, धन्यवाद सर. आपण जे काही आपल्या स्पेस मध्ये जे काही सुरुवातपासून आतापर्यंतची जर्नी सांगितली, ती बरेचशा विद्यार्थ्यांना नवीन होते. आणि मी रिक्वेस्ट करतो सोहन सरांना की त्यांनी नेक्स्ट मंच हँडल करावा किंवा मुलांची इन्फॅक्ट व्हावा. हॅलो, दीपक सर. सर नाही आहे का कॉलमध्ये? हॅलो. नाही आहेत ना. हो हो सोहन आहे. पवार सर. व्हिडिओ दिसत नाही. हा, त्यांचा माईक पण म्यूट आहे. हॅलो. सोहन पवार सर. हॅलो. हॅलो सर. हा हा. हा, पवार सरांचं माईक अनम्यूट करा प्लीज. सर केलेलं आहे त्यांना. आस्क अनम्यूट. 1 मिनिट. ओके. दोन सिस्टीमवरून जॉईन आहेत सर. हा सर, एकातला त्यांना डिस्कनेक्ट ऑडिओ करायला सांगा, कारण मग ते इको येत राहणार मध्ये मध्ये. बर. हो सर. माझा आवाज येतोय सर? हो सर. So, good afternoon to all of you. Thank you very much sir. आपण मला आज हा चान्स दिल्याबद्दल. मी सर्वांचे आभार मानण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांचं आज स्वागत करतो. याचं कारण की येणारी ही जी पिढी आहे, ही आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं एक असं सुंदर भविष्य घडवणारी आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये खूप कुतूहल आहे की आपली पृथ्वी कशी आहे, आपला आकाश कसा आहे, आपल्या आजूबाजूला काय आहे, चंद्र कसा आहे. तर जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत, तर माझं सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे. जे विद्यार्थी आता हा कार्यक्रम पाहतील, त्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की आज संध्याकाळी ज्याच्या घरी, म्हणजे ज्याच्या घरावर टेरेस आहे, म्हणजे आपण म्हणतो सिमेंटचा स्लॅब आहे आणि तुम्ही साहजिकतेने जाऊ शकता, तर हा कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी आकाशात जा, एक सैर करा. छान तुम्हाला असं वाटेल की खूप काहीतरी शिकण्यासारखं आहे, खूप काहीतरी पाहण्यासारखं आहे, जे आजवर आपल्याला माहीतच नव्हतं. सफर अवकाशाची आणि उपग्रहांची यामध्ये जो सर्वात पहिला
पॉइंट आपण घेतो तो म्हणजे अवकाश किंवा आकाश. आकाश काय आहे? तर आपण जे पाहतो असंख्य तारे, असंख्य ग्रह, सूर्य, सूर्यमाला, हे सर्व ज्यामध्ये येते त्याला म्हणतात आकाश. आकाशाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण आपल्याला नवीन नवीन गोष्टीचा एक अभ्यास, एक अनुक्रमणिका करता येते. की जसं मी उत्तरेला पाहतो, तर उत्तरेला पाहताना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजी आजोबांनी, आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक गोष्ट सांगितलेलं आहे की उत्तर दिशा जी आपल्याला असते ती असते, तिथे काय असतो? तिथे ध्रुव तारा असतो. आता आमचे प्राचार्य साहेबांनी जे उल्लेख केला होता की लहानपणी आम्ही सप्तर्षी पाहतो, त्याचप्रमाणे आमचे आजी आजोबा पण आम्हाला सांगायचे की काय, की बाबा ते सप्तर्षी सांगत नव्हते, ते काय सांगायचे की एक आजीबाई एका खाटेवर झोपलेली आहे आणि 3 चोर तिला उचलून न्यायला आलेले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, जसं जसं आपल्या पृथ्वी जशी जशी फिरते, सूर्याभोवती परिक्रमा करते, तसं तसं सप्तर्षींची जागा पण बदलते. सप्तर्षी काय करतात? तर सप्तर्षी कधी वरती असतात, कधी बाजूला असतात, कधी खाली दिसतात, ते कधी दुसऱ्या बाजूला दिसतात. परंतु ध्रुव तारा जो असतो तो नेहमी तुम्हाला केंद्रात दिसेल. तुम्ही बघा, आपल्याकडे आपण म्हणतो की बेसिकली तीन महिन्याचा आपल्याकडे जर कालावधी असेल, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये तुम्ही पहा तर तुम्हाला सप्तर्षींची एक वेगळी पोझिशन दिसेल. उन्हाळ्यामध्ये पाहाल तर सप्तर्षींची वेगळी पोझिशन दिसेल. पावसाळ्यामध्ये बघाल तर तुम्हाला सप्तर्षींची वेगळी पोझिशन दिसेल. हिवाळ्यामध्ये बघाल तर ती वेगळी दिसेल. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या भारतामध्ये जो स्वस्तिक आपण निर्माण केलेला आहे, जो स्वस्तिकचं चिन्ह निर्माण झालेलं आहे, ते स्वस्तिकचं चिन्ह जे निर्माण झालेलं आहे ते ह्या सप्तर्षींच्या फिरण्याच्या डायरेक्शन मुळे तयार झालेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट घेऊन तयार केलेलं आहे. जो स्वस्तिकचं चिन्ह आहे, ज्याचा केंद्रबिंदू जो असतो त्याला ध्रुव तारा म्हणतात. तो जो ध्रुव केंद्र असतो आणि ते जे आडव्या रेषा तुम्हाला दिसतात तर त्या असतात सप्तर्षींच्या पोझिशन्स. तर मित्रांनो, आपण आता अवकाश यात्रा सुरू करूया. तर बऱ्याच वेळपासून मी पाहतोय की मेसेज येत आहेत की सर लवकरात लवकर लेक्चर सुरू करा, लवकरात लवकर लेक्चर सुरू करा. तर चला आता तयार व्हा, छान आपण अवकाश यात्रेला सुरुवात करूया. सर माझी स्लाइड दिसते का? हो सर, दिसते. ओके सर, ओके. तर मित्रांनो, आपली पृथ्वी पहा किती सुंदर आहे. आपली पृथ्वी आपण काय म्हणतो, निळा ग्रह आहे. निळा ग्रह म्हणजे काय? ज्यामध्ये 75 ते 78% पाणी आहे. खूप सुंदर, ज्याच्यामध्ये सागर आहेत, 7 महासागर आहेत, 7 खंड आहेत. असं सुंदर आपला एक विश्व आहे, ज्या विश्वाला आपण नाव दिलेलं आहे पृथ्वी. आता मित्रांनो, तुम्ही पहा, आपण भारतामध्ये राहतो. आता आपला भारत जर आपण पाहिला तर वरती चायनाला लागलेला आहे, बाजूला पाकिस्तान आहे, बाजूला बांगलादेश आहे. त्याचप्रमाणे जगामध्ये जर तुम्ही उत्तर गोलार्धाकडे गेलात तर तिथे सायबेरिया आहे,
नॉर्थ अमेरिका आहे. पृथ्वी इतकी सुंदर आहे की पृथ्वीला असं पाहतच राहावं वाटतंय. आता पृथ्वी तर आपण पाहतोय, पण पृथ्वीवर काय आहे नेमकं? तर आपण पृथ्वीवर बघूया की पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आहे. तर बघा किती सुंदर आहे की जे ट्रायलोबाइट्स आहेत, ते ट्रायलोबाइट आजच्या करोडो वर्षा आधीपर्यंत होते. मॅमॉथ म्हणजे आजच्या हत्तीपेक्षा दुप्पट ते तिप्पट आकाराचा असा हत्ती, ज्याच्या पूर्ण अंगावर केसच केस होते, असा हत्ती, जो आर्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडांमध्ये आढळायचा, आफ्रिका खंडामध्ये आढळायचा, जे थंड हवेचे ठिकाणी त्या ठिकाणी आढळायचा. डॉल्फिन्स, सर्वांनी डॉल्फिन्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर डायनासॉर्स, ज्याचा नाश आपण काय म्हणतो, एका उल्कापातामुळे झाला. सर्वांनी जुरासिक पार्क पाहिलेला आहे, एनाकोंडा पाहिलेला आहे. त्याच्यानंतर द लॉस्ट वर्ल्ड नावाचा मूवी पाहिलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं आहे की किती मोठे मोठे आपले डायनासोर्स होते. त्याच्यानंतर काय आहे, तर त्याच्यानंतर आपल्या पृथ्वीवर आणखी सुंदर जीवसृष्टी आहे. ती जीवसृष्टी कशी आहे, तर ही अशी जीवसृष्टी आहे. छान छान पक्षी आहेत, छान छान बिळात राहणारे छोटे छोटे उंदरांसारखे जीव आहेत, पाणी खाणाऱ्या अळ्या सुद्धा आहेत, आपण आहोत. तर ही सर्व सृष्टी काय आहे, एक सुंदर सृष्टी आहे. अशी सृष्टी आजपर्यंत दुसरीकडे तर कोणाला शोधता आली नाही. तर मित्रांनो, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली? आता पृथ्वी तर एकदम आली नाही, तर मग पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली? तर पृथ्वीची उत्पत्ती होण्याच्या मागे एक कारण आहे, तिला म्हणतात बिग बँग थिअरी. म्हणजे एक खूप मोठा असा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे काय झालं की खूप सारे असे कण विखुरल्या गेले, आणि कण विखुरल्या गेल्यामुळे काय झालं की मग ते कण हळूहळू लांब गेल्यामुळे काय झालं, जुळायला लागलं, आणि जुळता 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 काय झालं की त्याचा ग्रह तयार झाला. तर आपण बघू शकता की जेव्हा असा ग्रह तयार झाला, तर ग्रह तयार झाला, आपला सूर्य तयार झाला, चंद्र तयार झालेत, वेगळे वेगळे ग्रह तयार झालेत. तर हळूहळू कसं त्यांचं सुरुवात जी झाली, ती सर्व सुरुवात कशी झाली, तर ते तप्त आगीचे गोळे होते. ते तप्त आगीचे गोळे जे होते, ते तप्त आगीचे गोळे आजच्या सूर्यासारखे होते. मग कालांतराने एक ग्रह आपल्या पृथ्वीवर आदळला. तो कधी, तर कमीत कमी 4.5 करोड वर्षाआधी. तर त्यामुळे काय झालं, पृथ्वीचे काही तुकडे झाले. पृथ्वीचे तुकडे झाल्यामुळे काय झालं की मग ते जे तुकडे होते विखुरले, ते विखुरलेले तुकडे काय झालं, हळूहळू फिरता 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 काय झालं की एकमेकांना जुळत गेले, आणि जुळत 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 काय झाला, एक पूर्ण असा चंद्र तयार झाला. आणि तो चंद्र आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेच्या भोवती फिरू लागला. कशामुळे, तर आपली पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामुळे. मग कालांतराने काय झालं, तर कालांतराने पृथ्वीवर हळूहळू बाहेरून येणाऱ्या उल्कापातांनी, ऍस्ट्रॉइड म्हणतो आपण, मेटेरॉइड्स म्हणतो, यांनी काय केलं की हळूहळू पाणी बाहेरून आणलं. बाहेरून पृथ्वीवर पाणी स्वतःहून आलेलं नाही. पृथ्वीवर जे जीवनसृष्टी आली, जे प्राणी आलं, ते बाहेरच्या आपल्या पृथ्वीच्या बाहेर असलेल्या छोट्या छोट्या कणांनी, बर्फाच्या कणांनी काय केलं, आपल्या पृथ्वीवर काय केलं की
हळूहळू पाणी आणायला सुरुवात. मग कालांतराने काय झालं, करोडो लाखो वर्षानंतर काय झालं, करोडो लाखो वर्षानंतर काय झालं की पृथ्वी थंड व्हायला लागली. मग थंड होता 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 काय झालं, मग त्याच्यावर महासमुद्र निर्माण झाला आणि महापृष्ठभाग निर्माण झाला. आजच्या सारखं तेव्हा काय तर भूखंड नव्हते. जसे आपण म्हणतो आपले आजच्या सारखे 7 खंड तेव्हा नव्हते, 7 महासमुद्र नव्हते. तेव्हा काय होतं, फक्त आणि फक्त एकच समुद्र आणि फक्त एकच खंड. मग कालांतराने काय झालं की हळूहळू खंड पृथ्वीच्या थोड्याशा अशा हादरण्यामुळे काय झालं, तुटायला लागले. जी असे अखंड खंड होते ते काय झाले, खंड खंड झालेत, म्हणजे त्यांचे तुकडे तुकडे झाले. आणि ते तुकडे तुकडे होत होत आज आपल्याकडे 7 खंड निर्माण झाले. तर मित्रांनो, जेव्हा ती मोठा मोठा स्फोट झाला, त्यामधून जे मोठे मोठे गोळे बाहेर पडले, त्यांनी काय केलं, एका विशिष्ट जागेवर जाऊन आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मग सुरुवात केल्यावर काय झालं की मग हळूहळू त्यांना वेगवेगळे आकार यायला लागले. परंतु आपण आज जी पृथ्वी पाहतो, तुमच्या शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये, माझ्या कॉलेजमध्ये, जे आज आपल्याकडे पृथ्वीचे आकाराचे असे ग्लोब दिसतात, जे पृथ्वीच्या आकाराचे असे गोल दिसतात, आपली पृथ्वी तशी नाही बरं का. आपली पृथ्वी कशी आहे, तर आपली पृथ्वी आहे ती, आता आपण पुढे बघूया. तर त्याआधी आपण बघूया की त्याआधी काय आहे, पृथ्वीची हळूहळू हळूहळू कशी फिरते, वेगवेगळे ग्रहांची कशी कक्षा आहेत, वेगळ्या वेगळ्या ग्रहांची कसे दिवस आहेत, ते तुम्ही बघू शकता की आपली पृथ्वी जी आहे ती 23.5 अंशाने झुकलेली आहे. 23.5 अंशाने काय झालं आहे, झुकलेली आहे. 23.5 अंशाने झुकलेली आहे. आणि आपला जो दिवस आहे तो दिवस कसा आहे, 24 तास 56 मिनिटाचा आहे. म्हणून आपल्या इकडे दर 4थ्या वर्षी आपण लीप इयर आलेला म्हणतो. लीप इयर आलेला म्हणजे की एक दिवस आपला एक्स्ट्रा येतो. जसं 28 फेब्रुवारी असते, तर 4 वर्षानंतर एका वर्षी 29 फेब्रुवारी आलेली असते. तसंच तुम्ही बघा, दुसरे ग्रह पण तुम्हाला दिसत असतील की जसं की मंगळ ग्रह आपल्या शेजारचा, आपला ट्विन्स ज्याला म्हणतात, आपल्या पृथ्वीचा जुळा भाऊ असं म्हणतात, त्यामध्ये काय आहे, तो फक्त आणि फक्त 25 डिग्रीने असा झुकलेला आहे. त्याचं आणि आपला दिवस जवळपास एकदम सारखा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघा काय दिसत आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय दिसतंय, इतकं सुंदर आपली सोलर सिस्टीम आहे, इतकं आपली सुंदर काय आहे, तर ग्रहमाला आहे. त्यानंतर आपली बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या पृथ्वीचा खरा आकार कसा. तुम्ही बघा आपल्या पृथ्वीचा खरा आकार कसा आहे, तर आपल्या पृथ्वीचा खरा आकार आहे ओबडधोबड. ओबडधोबड म्हणजे जसं आपण क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट खेळल्यावर एखाद्या वेळेस जेव्हा बॉल आपल्या बॅटच्या खाली येतो आणि थोडासा चपकतो, तसा आपल्या पृथ्वीचा आकार आहे. तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळता, तुमच्यासोबत हे होत असेल, तर आपली पृथ्वी तशी आहे. काही ठिकाणी उंच भाग आहे, तर काही ठिकाणी काय आहे, काही ठिकाणी सखोल भाग आहे. काही ठिकाणी हिमालयासारखी पर्वत आहेत, काही ठिकाणी समुद्रामध्ये सुद्धा मोठे मोठे खोल भाग आहेत. तर आपली पृथ्वी खूपच सुंदर आहे. आपल्या पृथ्वीला आपण माता म्हणतो, जननी म्हणतो, कारण ती आपल्याला पोषण देते. त्यानंतर तुम्ही बघा, आपली पृथ्वीचा दिवस आणि रात्रीचा व्ह्यू किती सुंदर दिसतो. तुम्ही बघा, आपली पृथ्वी जी आहे,
जे वरचं तुम्ही चित्र बघताय, हे जे चित्र बघताय, हे चित्र माहित आहे का तुम्हाला? हे दिवसाचं चित्र आहे. आणि हे जे खालचं चित्र बघताय हे काय आहे? तर हे काय आहे? हे रात्रीचं चित्र आहे. बघा किती विहंगम दृश्य आहे, की इतकं सुंदर दृश्य आहे. आपली पृथ्वी इतकी सुंदर आहे मित्रांनो. त्यानंतर आता मी पृथ्वी तर पाहिली, आता पृथ्वीच्या पलीकडे मला काय पाहायचं आहे? तर माझ्या पृथ्वीभोवती काय आहे, माझी पृथ्वी दिसते कशी, माझी पृथ्वीचं छायाचित्र आलं कुठून? तर यासाठी दोनच गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आहेत. त्यामधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे? ती उपग्रह. आता उपग्रह कसे असतात? तर पहिला उपग्रह असतो तो नैसर्गिक, जो कोणी बनवलेला नाही, मी बनवला नाही, तुम्ही बनवला नाही, कोणत्या शास्त्रज्ञाने बनवला नाही. तो आहे आपला चंद्र. चंद्राला आपण काय म्हणतो? चंद्राला काय म्हणतो आपण? उपग्रह. चंद्र ग्रह नाही, उपग्रह आहे. आता ग्रह आणि उपग्रह काय? तर या सूर्यमालेतील जे आपले मोठे मोठे ग्रह आहेत, म्हणजे मोठे मोठे ज्या फिरणाऱ्या बॉडी आहेत, मोठ्या मोठ्या फिरणाऱ्या जे दगडांचे बनलेले वेगवेगळ्या वेगवेगळ्या गॅसेसचे बनलेले जे गोळे आहेत मोठे मोठे, त्यांना म्हणतात, त्यांना काय म्हणतात? ग्रह म्हणतात. आता ग्रहांना ग्रह का म्हणतात, तारे का म्हणत नाही? तर तारे आणि ग्रहांचं दोघांचं विश्लेषण असतं की तारे हे स्वतः मधून काय करतात? आपल्याला शक्ती देतात, ऊर्जा देतात. जसं आपला सूर्याला आपण काय म्हणतो? तारा म्हणतो, ग्रह म्हणत नाही. कारण सूर्य काय करतो? स्वतःची शक्ती दुसऱ्याला देतो. आणि पृथ्वी, मंगळ, बुध, शनी, गुरु हे काय आहेत? तर हे काय आहेत? हे आहेत ग्रह. कारण हे काय करतात? सूर्याने दिलेल्या शक्तीवर, सूर्याने दिलेल्या ऊर्जेवर स्वतःच काम भागवतात, स्वतःला शक्ती घेऊन काम करतात. तर मित्रांनो, आता ग्रह तर तुम्हाला समजलेत. आता उपग्रह काय? तर उपग्रह म्हणजे जे ह्या ग्रहांभोवती फिरत असतात, जे ह्या ग्रहांभोवती फिरत असतात त्यांना काय म्हणतात? उपग्रह म्हणतात. तर आपण 3 गोष्टी शिकतोय. काय शिकतो? पहिले शिकतोय ते तारा. तारा म्हणजे काय? तर जो स्वतः ऊर्जा निर्मित करतो आणि दुसऱ्याला देतो. ग्रह म्हणजे काय? ते ग्रह जो त्या सूर्याची एनर्जी स्वतः घेतो. आणि उपग्रह म्हणजे काय? तर ह्या ग्रहांच्या भोवती स्वतःहून फिरणारे, तिथे कुणी नेऊन ठेवलेलं नाही की बाबा चंद्र आज तू पृथ्वीभोवती फिर, उद्या मंगळाभोवती फिर. नाही, ते तिथेच फिरणार, कायमस्वरूपी तिथेच राहणार. तर हे काय आहे? हे आहेत तारे, ग्रह आणि उपग्रह. त्यानंतर दुसरे आहेत, ते आहेत आपण तयार केलेले. तुम्ही मंगलयान नावाचा चित्रपट पाहिला असेल, और मिशन मंगल नावाचा चित्रपट पाहिला असेल. त्यामध्ये जे रॉकेट वरती जाते आणि काय करते? आपण जे त्याच्यामध्ये मंगळ ग्रहाला त्याच्यामध्ये ऑब्झर्व करण्यासाठी जे यान बसवलेलं होतं त्याला तिकडे पुढे प्रवासासाठी ढकलून देते. ते आपण तयार केलंय, ते स्वतः प्रगट झालेलं नाही. म्हणून उपग्रहांचे 2 प्रकार असतात. तर पहिला प्रकार तो असतो जो स्वतः आलेला आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक उपग्रह. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात मानव निर्मित, और इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल. आता हळूहळू जेव्हा आपण बघतो की नैसर्गिक, आपल्याला चंद्राबद्दल, आपण चंद्र पाहतो की सर पौर्णिमेला तर खूपच सुंदर दिसतो, व अमावास्येला दिसतच नाही. मग असं का होते? त्याच्यानंतर मग पृथ्वी भोवती फिरतो, तर मग पृथ्वीवर काय काय होते? तर तुम्ही बघा मित्रांनो की आपण काय म्हणतो की जसं हळूहळू मी जेव्हा पृथ्वीच्या भोवती पाहतोय, चंद्र फिरतो. तर
जेव्हा मी हळूहळू पाहतोय चंद्र माझ्या पृथ्वीभोवती फिरतोय, तेव्हा तुम्ही बघाल की काय होतो, जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी काय होते, पौर्णिमेच्या दिवशी काय होते, तर तुम्ही पहा समुद्रामध्ये काय होते, समुद्रामध्ये भरती येते. चंद्र काय करतो, चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय करतो, पृथ्वीवर डिस्टर्ब करतो. नाही बाबा, मी म्हणेन तेच होईल. आणि अमावस्येला काय करतो, तो ओहोटी येते, म्हणजे समुद्राचं पाणी थोडस मागे जाते. ठीक आहे? म्हणजे चंद्र हा आपल्या पृथ्वीसाठी का बरं इतका महत्वाचा आहे, कारण तो आपल्या पृथ्वीवरचं काही बॅलन्स, काहीतरी वातावरणाला बॅलन्स करण्याचं नेहमी कार्य करत असतो. आता चंद्र हा आपल्या सूर्यमालेत कसा आहे, तर बाकीच्यांचे जे उपग्रह आहेत त्यामध्ये 5व्या नंबरचा सर्वात मोठा उपग्रह आहे. 5व्या नंबरचा सर्वात मोठा उपग्रह आहे. चंद्राचा आणि पृथ्वीचं अंतर किती आहे, तर 3,84,403 किलोमीटर. आता आपण जर अख्खा मुंबईवरून नागपूर सायकलने निघालो म्हटलं तर आपल्याला 15 दिवस लागतात, कारण 10 किलोमीटर सायकल चालवली की आपल्याला भूक लागते. नागपूर यायसतोवर आपल्याला काय होते, 15 दिवस तर लागतीलच. मग जर इथून आपण निघालो चंद्रावर तर कसं, म्हणून हे अंतर किती आहे, 3,84,403 किलोमीटर. त्याच्यानंतर चंद्राचा व्यास किती आहे, चंद्राचा व्यास आहे 3,000. सर प्लीज स्लाइड थोडस डिस्टर्ब नाही केले तर जरा योग्य होईल, मला असं वाटतं. तर आपण बघतोय की काय झालं, की आपल्या पृथ्वीपेक्षा चंद्र जवळपास 1/3 किंवा 1/4 आहे. तर आपली पृथ्वी जर फुटबॉलचा मोठा बॉल असेल तर आपला क्रिकेटचा छोटासा बॉल आहे. ठीक आहे, तर चंद्र काय आहे, छोटासा एवढूसा बॉल आहे तिच्या समोर. तर आता बघा, जेव्हा आपण बघतोय की आता चंद्रावरून प्रत्येक जण चंद्रावर जाऊ शकत नाही, अशा वेळेस जेव्हा प्रत्येक जण चंद्रावर जाऊ शकत नाही, तर अशा वेळेस आपण काय केलेलं आहे की आपण स्वतः काय केलेलं आहे, स्वतः काही सॅटेलाइट्स बनवलेले आहेत, काही उपग्रह बनवलेले आहेत. तर ते उपग्रह कसे, तर ते उपग्रह आहेत 2 प्रकारचे. एक असतो तो स्थिर, म्हणजे की मी तुझ्याकडे पाहत राहणार, तुला सोडणारच नाही. ठीक आहे, जेव्हा आई तुम्हाला धपाधप देते, तुम्ही आईकडे असे रागाना पाहता ना, कुठे गेली तर असे, तसा तो की मी तुला कुठेच जाऊ देणार नाही, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही, मी तुझ्या सोबतच फिरेन आणि तुझ्याच जवळ तुझ्याचकडे एकसारखा पाहत राहील. परंतु दुसरा कसा असतो, जाऊ दे आजच्या दिवस मारलं ना, जाऊ दे हे नेहमीच आहे, काही एवढं आपल्याला वाटत नाही. तो काय करतो, घराच्या बाहेर जातो, मस्त फिरून येतो आणि मग घरात आला की जेवण करतो आणि झोपतो. तसा दुसरा, तर त्याला म्हणतात सूर्याभोवती प्रदक्षिणा जशी पृथ्वी मारते तसाच त्याला जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारतो त्याला म्हणतात सन सिंक्रोनस किंवा सूर्य समकालिक. 2 प्रकारचे उपग्रह मी तुम्हाला आता सांगितले. पहिला आहे तो पृथ्वी जशी जशी फिरते तसा तसा पृथ्वीभोवती फिरतो, म्हणजे एकाच ठिकाणी. जसा भारत आहे तर भारताला फक्त भारताचा जर उपग्रह असेल तर तो भारत जसा जसा फिरेल तसा तसा तो पण फिरणार. असा भारत जर फिरत असेल तर तो पण असाच फिरणार. परंतु दुसरा कसा असतो, दुसरा खूप मार खाल्ला तरी काही वाटत नाही, घराच्या बाहेर जाऊन येतो, पूर्ण गावात मित्रांना भेटून येतो, सर्व करतो, घरी येतो, झोपतो. तसा किंवा ठीक आहे तू फिरत आहे ना, मी पण आपल्या मनाने फिरत आहे. मग तो काय करतो, पृथ्वी अशी फिरते आपल्या स्वतःभोवती आणि तो पृथ्वीभोवती.
मग काय होते याच्यामध्ये काय होते की याच्यामध्ये जेव्हा आपण या पृथ्वीचा अभ्यास करतो, तर जेव्हा पृथ्वीचा अभ्यास करतो तर ह्या दोघांचेही कार्यक्षेत्र वेगळे वेगळे होऊन जातात. जसं की तुम्ही बघा, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिम कार्ड वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज करतो, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल्स वापरतो, वेगवेगळ्या कंपनीचे म्हणजे कॉल करतो. जसं की एक्झाम्पल घेऊया आपण एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया. आता तुम्ही बघा, हा जिओ, हा एअरटेल हा आपल्या भारतासाठीच आहे, बरोबर? तर हा आपल्या भारतासाठी आहे, म्हणजे तो सॅटेलाइट कसा असतो? नाही, मी फक्त तुलाच बघणार. तर तो सॅटेलाइट कसा असतो? तो सॅटेलाइट असतो स्थिर सॅटेलाइट, स्थिर उपग्रह. म्हणजे तो काय करत असतो? फक्त दिलेलं काम सांगणे आणि तेवढ्याच ठिकाणी उभं राहणे. तो असतो सांगकाम्या. दुसरा कसा असतो? तर दुसरा म्हणतो ठीक आहे, ते काम केलं ना, एखादं एक्स्ट्रा काम केलं काय आपला प्रॉब्लेम जात नाही. म्हणजे कसा असतो? तो दुसऱ्या ह्याच्यात येतो. तर तुम्ही जे मोबाईलचे टॉवर बघता, जे आपण रेडिओ सिग्नल पाहतो, म्हणजे गाणे ऐकतो, हे काय आहे? तर हे आपले स्थिर उपग्रह आहेत. जसं आपण व्हिडिओकॉनचं रिचार्ज करतो टीव्ही साठी, तर काय होते? व्हिडिओकॉनचं टीव्ही साठी रिचार्ज केल्यावर काय होते? तुम्ही बघा, व्हिडिओकॉनचं टीव्हीचं रिचार्ज केल्यावर काय होते? फक्त व्हिडिओकॉनचं सिग्नल तुमच्याच घरी येते, बाजूच्या घरी जात नाही. तो काय म्हणतो? तू पण रिचार्ज कर, तरच मी तुझ्या घरी येणार. म्हणजे ते काम कोणाचं? फक्त आणि फक्त आपल्या भारतातल्या सॅटेलाइटचं काम. परंतु जे दुसरे असतात ते काय करतात? पूर्ण पृथ्वीची माहिती तुम्हाला देत असतात. ते काय करत असतात? ते पूर्ण पृथ्वीभोवती फिरत असतात. मग ते जसं की तुम्ही बघा, आता तुमच्याजवळ मोबाईल आले, छोटे छोटे मोबाईल आलेत. अँड्रॉइड मोबाईल घेता, लॅपटॉप्स घेता, कॉम्प्युटर घेता, त्याच्यावर इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही जर गुगल मॅप मध्ये तुम्ही अमेरिका टाकला, तर तुम्हाला अमेरिका कसा आहे, अमेरिकेचे पर्टिक्युलर एखादा जर तुम्ही गाव सिलेक्ट केलं किंवा एखादं जसं न्यूयॉर्क जर मी घेतलं, तर न्यूयॉर्क शहर कसं आहे हे मला पाहता येईल. त्याच्यानंतर चायनामध्ये समजा बीजिंग कसं आहे, शांघाय कसं आहे, ग्वांगझाऊ कसं आहे, हे मला पाहता येईल. जपानमध्ये टोकियो कसं आहे, जपान कसं आहे, एवढा मोठा देश आहे म्हणतात, ज्वालामुखी फुटत राहतात, तर ज्वालामुखी कसा आहे, वरून कसा दिसतो, हे बघ. हे कार्य कोण करते? हे कार्य करते हा पूर्ण भ्रमंती करणारा, म्हणजे मार खातो, बाहेर फिरून येतो आणि सर्व माहिती मग घरातून सांगतो. तो कोण आहे? तर ते सूर्य समकालिक जे उपग्रह आहे त्यांचं हे कार्य आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण उपग्रहांची माहिती घेतो, तर या उपग्रहांचं सुरुवात कशी झाली, भारतात कशी सुरुवात झाली? तर जेव्हा बाहेरच्या देशांनी जेव्हा स्वतःचे सॅटेलाइट्स लॉन्च केले, त्यावेळेस आपल्या जवळ काहीच नव्हतं. तर अशा वेळेस मग आपण काय करायचो? आपण आपले उपग्रह काय करायचो? दुसऱ्यांना द्यायचो, की बाबा मी तुला हात जोडतो, माझं हे तू लॉन्च करून दे. परंतु भारत सरकारने काय केलं? 15 ऑगस्ट 1969 ला काय केलं? की स्वतः नाही, बस झालं आता दुसऱ्याला पैसे देणे, आता मी स्वतःचं काम करेन. म्हणजे स्वतःच एक मोठं सेंटर चालू केलं आणि त्या सेंटरचं नाव आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण काय म्हणतो? भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि किंवा काय म्हणतो? केंद्र. मग काय केलं? हळूहळू काय झालं? सॅटेलाइट्सचे आपण स्वतः उड्डाण करायला लागलो. आपण उड्डाण करायला लागलो. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर हळूहळू आपल्याकडे खूप सारी माहिती येत गेली. त्याच्यानंतर आज आपल्याकडे अशी अवस्था आहे की दुसरे देश सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा तू एक सॅटेलाइट लॉन्च करताय ना, आमचं स्वतःचा सुद्धा एक सॅटेलाइट लॉन्च कर, आमचे 2 सॅटेलाइट लॉन्च कर, आम्ही तुला एवढे एवढे पैसे देतो. म्हणजे आपण जे पैसे दुसऱ्यांना द्यायचो, आज आपल्याकडे पैसे येत आहेत. म्हणजे बघा किती किती मोठी गोष्ट आहे. आपल्या इस्रोने जे मंगलयान पाठवलं, जे नासाने खूप वेळा प्रयत्न केले, त्यांचं खूप वेळा प्रयत्न केल्यावर ते अयशस्वी झाले आणि
मग हळूहळू ते थकले आणि एखाद त्यांचा सक्सेसफुल झाला की नाही आज आता मी मंगळावर पोहोचलो. परंतु भारताने खूप कमी पैशांमध्ये काय केलं, मोठं कार्य करून दाखवलं. कार्य काय होतं, मोठं कार्य काय होतं, मोठं कार्य आपलं होतं ते काय होतं की पहिल्याच झटक्यात जा बाबा मी तुला थोडा सोडतो. वेळ तो सुरुवातीचा वेळ आपला तो ऑडिट करण्यात गेला जॉईन केल्यानंतर. ते ऑडिट ते काम हो. गायकवाड सर प्लीज म्यूट करून द्या. सो काय झालं, पहिल्या झटक्यामध्ये आपण मंगळावर पोहोचलो. मग मंगळावर पोहोचलो तर आपलं जिकडे तिकडे नाव झालं की अरे बाप रे हे लोक पण किती मोठे आहेत, हे यांचे सायंटिस्ट किती श्रेष्ठ आहेत की अरे बाप रे एवढं मोठं मला काहीतरी यांनी अचीव करून दाखवलं. तर मित्रांनो, ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन काय करते, कसे सॅटेलाइट्स लॉन्च करते, कसे प्रकारचे काम करते, आता हळूहळू आपण पुढे बघूया. तर यांचे सॅटेलाइट्स कसे असतात, त्यांचे इथून पृथ्वीवरून आकाशामध्ये सॅटेलाइट नेण्याचे कसे वाहन असतात, कसे ते आपण काय म्हणू शकतो इथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे आपल्याला वाहन लागते ते कशा प्रकारचे असतात. तर बेसिकली त्यांचं जेव्हा आपण बघतो तर सर्वात पहिले बघा, तुम्हाला इस्रोची माहिती म्हणजे इस्रोचा इतिहास तुम्हाला माहित आहे नाही आहे. जर माहित असेल खूपच चांगलं, नसेल तर आपण इथे आता सुरुवात करूया. तर इस्रोचं काय आहे, तर इस्रोची यशोगाथा अशी आहे की इस्रोने काय केलं की जेव्हा स्थापन झाला 1900च्या दरम्यानमध्ये, तर 1969च्या दरम्यानमध्ये, तर तिने पहिलं आपलं जे रॉकेट लॉन्च केलं, म्हणजे पहिलं सॅटेलाइट जेव्हा प्रक्षेपण केलं तर ते दुसऱ्या देशांना देऊन केलेलं. तेव्हा आपल्या वैज्ञानिकांकडे एवढा पैसा नव्हता. आपले वैज्ञानिक इतके हुशार होते, इतके टॅलेंटेड होते, त्यांनी बिचाऱ्यांनी आपले स्वतःच्या सायकल्सवर स्वतः उचलून आपले सॅटेलाइट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं ते कार्य करायचे. त्याच्यानंतर काय झालं की मग 1969 नंतर काय झालं की 6 वर्ष खूप मेहनत करून काय केलं की मग पहिलं प्रक्षेपण आपल्या भारतातून झालं. पहिलं प्रक्षेपण ते झालं ते कधी झालं, 1975च्या दरम्यान. 1975 मध्ये काय झालं की आपल्याला एक मोठं यश मिळालं. काय यश मिळालं की आपण आपल्या आपल्या भारतामधून स्वतःच हक्काचं सॅटेलाइट आकाशात पाठवू शकलो. मग काय झालं 2009 मध्ये काय झालं तर आपण चंद्रयान मोहीम सुद्धा यशस्वीरित्या राबवली. 2013-14-15च्या दरम्यान आपण मंगलयान बनवून आकाशात यशस्वीरित्या पाठवलं पहिल्यांदाच. हे आपल्या काय होत्या, ह्या आपल्या खूप सारे यशगाथा आहेत. आज आपल्या जवळ असा उपग्रह वाहून नेणारे मोठे लॉन्चिंग व्हेकल्स आहेत, किंवा आपण ज्यांना म्हणतो की सॅटेलाइटला एका ठिकाणाहून म्हणजे पृथ्वीवरून आकाशात नेणारे जे वाहन आहेत ते अशा प्रकारचे आहेत की एका वेळेस 20 उपग्रह सुद्धा ते आकाशात नेऊ शकतात. मग आकाशात नेताना फक्त भारताचेच नाही तर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया, आता चायना सुद्धा येऊ इच्छितो की बाबा तुम्ही इतके पुढे जाताय तर आमचं सुद्धा मदत करा, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो. जपान सुद्धा म्हणताय की आमच्यासाठी. तर बघा आपण किती पुढे चाललो आहोत. तर मित्रांनो, आज तुम्ही लहान आहात, आज तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही जसे जसे मोठे होताय खूप चांगला अभ्यास करा, खूप चांगलं शिका आणि तुम्ही सुद्धा इस्रोचा भाग बना. मग बघा तुमचं नाव कसं घेताय. जसं आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर भावा, डॉक्टर विक्रम साराभाई यांचं नाव घेतो, तसंच तुमचं सुद्धा नाव घेतलं जाईल. तर मित्रांनो, पुढे जाताना तुम्हाला आता जसं आपलं इस्रो आहे, तर इस्रो सारखेच बाकी पृथ्वीवर पण खूप सारे संस्था आहेत ज्या सॅटेलाइट्स बनवतात आणि सॅटेलाइट्स उड्डाण करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचे वाहन आहेत.
त्या अशा टोटल 22 संस्था आहेत ज्यांच्याकडे आपले स्वतःचे सॅटेलाइट बनवण्याची ताकद आहे आणि त्या बनवून त्यांनी यशस्वीरित्या ते आकाशात त्यांनी तिथे नेऊन ठेवलेले आहेत. तर टोटल अशा 22 संस्था आहेत. त्यामध्ये नासा आली, त्याच्यानंतर कोरियन स्पेस सेंटर आलं, त्याच्यानंतर तुम्ही पहा युरोपियन स्पेस सेंटर आलं. तर अशा खूप साऱ्या आहेत, खूप साऱ्या आता हळूहळू भारतासोबत जुळतायत. आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मग बघा मित्रांनो, जेव्हा आता आपण जेव्हा इस्रोच्या प्रांगणात उभा आहोत, तर आता इस्रोच्या प्रांगणात उभं असल्यावर आपल्याला इस्रोचे वाहन कसे आहेत ते तर कळायलाच पाहिजे. तर इस्रोचे 2 प्रकारचे वाहन आहेत. पहिलं वाहन आहे ते आहे PSLV, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ठीक आहे, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. याला पोलर म्हणजे ध्रुवीय, जे आपले उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत त्यांना आपण ध्रुव म्हणतो ना, तर ध्रुवीय उपग्रह असं म्हटलं जाते. तर यामध्ये काय केलं जाते, जे थोडे कमी अंतराचे, जे थोड्या कमी अंतरावर जे आपले सॅटेलाइट न्यायचे असतील, ते सॅटेलाइट जे आपल्या प्रॉपर आपल्याच कामासाठी आहेत, तर काय त्यांना काय म्हणतात, जे इथून फक्त एका छोट्याशा अंतरावर नेतात, जसं 600 ते 900 किलोमीटर अंतरापर्यंतच न्यायचं आहे मला, बस त्याच्या पलीकडे नाही न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी काय होतं, त्याच्यासाठी हा PSLV वापरला जातो. PSLV चे पहिलं जेव्हा PSLV बनवला आणि PSLV बनवल्यावर जेव्हा त्याचं पहिलं उडान, त्याचा सक्सेसफुल यशस्वीरित्या पहिल्यांदा तो कधी उडाला, तर 20 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर 1993 ला. आणि 20 सप्टेंबरला जेव्हा तो उडाला, तर आपलं नाव परत एकदा जगामध्ये झालं. कारण की आपण त्याच्या आधी काय झालं, आपण काय करायचो, तर दुसऱ्याला सुद्धा की बाबा लॉन्च करून देतो का, बाबा हे करतो का माझं. परंतु जेव्हा आपण जेव्हा उडान झाली, तेव्हा आपण तिथे दुसऱ्याला आपले काम सांगणे किंवा दुसऱ्याला मदत मागणे हे आपलं काय संपून गेलं. आता आपण स्वतः राजा झालो. त्याच्यानंतर दुसरा जो येतो, तो दुसरा काय आहे, तो दुसरा आहे, तो काय आहे, GSLV. रोड 3 किलोमीटर GSLV काय आहे, तर GSLV ला म्हणतात जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याला लांब पल्ल्याचं सॅटेलाइट म्हणतात. लांब पल्ले म्हणजे जे जास्तीत जास्त लांब पल्ल्यावर तुम्हाला नेता येईल असे सॅटेलाइट साठी हे यान वापरले जाते. तर हे यान 36,000 किलोमीटर पर्यंत आपला सॅटेलाइट नेण्यासाठी एवढा क्षमता ठेवतो. मग बघा, आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत, की जवळही मी नेऊ शकतो आणि लांबही मी नेऊ शकतो. म्हणजे आज माझा भारत, माझा इस्रो किती सक्षम आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा, आकाशामध्ये तुम्ही पाहता की अरे बापरे, मी एवढ्या साऱ्या आकाशगंगा पाहतो, मी एवढं सारं वेगवेगळे चित्र पाहतो की पृथ्वी अशी दिसते, चंद्र असा दिसतो, गुरु ग्रह असा दिसतो. कशामुळे दिसतो, तर तो दिसतो ही हबल नावाची, तिचं नाव आहे हबल स्पेस टेलिस्कोप. ही काय आहे, तर हे एक स्पेस टेलिस्कोप आहे. कशासाठी, तर पृथ्वीच्या बाहेर घडणाऱ्या बाकीच्या आकाशगंगांमध्ये, बाकीच्या आकाशामध्ये काय गोष्टी घडतात, त्या गोष्टीची माहिती ही जमा करते आणि ती माहिती जमा करून आपल्याला सांगते की बाबा हे असं, हे तसं, हे असंच आहे, ते तसंच आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की एक सुंदर गोष्ट सांगतो, एक छोटीशी गोष्ट आहे. तर बघा, तुम्हाला माहित आहे का की सूर्यापासून आपलं अंतर जवळजवळ आपण म्हणतो की
काहीतरी 15 लाख ते 20 लाखाच्या जवळ आपण म्हणू शकतो असं आहे. तर आता मला एक तेवढ्या सूर्यापासून ते माझ्या इथपर्यंत, माझ्या पृथ्वीवर इथपर्यंत यायला, प्रकाशाला, हा जो प्रकाश निघतो सूर्यामधून, याला पृथ्वीवर यायला 8.5 मिनिट लागतात. 8 मिनिट 24 सेकंद असे काहीतरी लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की आज जो तुम्ही हा उजेड पाहताय बाहेर, हा जो तुम्ही बाहेर आता तुमच्या खिडकीमधून तुम्हाला जे उजेड दिसत असेल, जे ऊन पडलेलं असेल, ते आजचं नाहीये. ते कधी तयार झालं आहे तर ते 40,000 वर्ष आधी तयार झालं आहे, जे आज तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. तुम्ही म्हणाल, अरे बापरे, काहीही सांगतात सर. काही नाही मित्रांनो, खरं खरं सांगतो. बघा, आपला जो सूर्य आहे ना, आपला सूर्य काय आहे, एक तप्त आगीचा गोळा आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन नावाचा एक असा वायू आहे. त्याच्यात काय होते, एकमेकांची टक्कर होते. टक्कर झाल्यावर काय होते माहित आहे का, की त्याच्यातून खूप सारे अग्निज्वाला तयार होतात. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपला सूर्य इतका घन आहे, इतका डेन्स आहे, असा एकदम मजबूत कडक आहे असा, की त्याच्या आतमध्ये, त्याच्या सेंटर मधून जी ऊर्जा निघते, त्याच्या केंद्रातून जी ऊर्जा निघते, तिच्यावर त्या केंद्रापासून निघणाऱ्या ऊर्जेच्या त्या अंतरापासून तर सूर्याच्या त्या बाहेरच्या आवरणापर्यंत पोहोचायलाच तिला 40,000 वर्ष लागतात. तिला त्या केंद्रापासून तर त्या वरच्या आवरणापर्यंत यायला तिला 40,000 वर्ष लागतात. तर मित्रांनो, तुम्ही आता जो सूर्य पाहतात किंवा आता जे तुमच्या खिडकीतून जे तुम्हाला उजेड दिसतो, ऊन दिसते ना, हे काय आहे, ते आजचं नाही, ते 40,000 वर्ष आधी झालेली प्रोसेस आहे आणि ती आता तुम्हाला बघायला. तर मित्रांनो, ही गोष्ट खूप कुतूहलाची आहे. त्यानंतर तुम्ही बघा, हबल टेलिस्कोप जे आपण आता विचार केला, तर हबल टेलिस्कोप काय करते, तर हबल टेलिस्कोपचं इतकं सुंदर कार्य आहे. हबल टेलिस्कोपने आजपर्यंत जगामध्ये खूप साऱ्या आकाशगंगांचे, खूप साऱ्या म्हणजे होणाऱ्या मोठ्या स्फोटांचे, नवीन तयार होणाऱ्या ग्रहांचे फोटो घेतलेत. बघा मित्रांनो, तुम्हाला जे फोटो मध्ये दिसते ना, असं काहीतरी एक वेगळं घोड्याच्या आकाराचं असं, किंवा कोणाला असं वाटतं सर हे तर हत्तीच्या पायासारखे आहेत, हे असं काय, तर मित्रांनो, हे काय आहे, तर हे गॅस आहे किंवा आपण धूळ म्हणू शकतो हे. आणि हे धुळीचे ढग आहे कुठे, तर खूप लांब अंतरावर आहे, खूप लांब अंतरावर आहे. ते आपल्या जवळ नाही, ते खूप लांब अंतरावर आहेत. आणि त्याचा फोटोग्राफ काय केला आहे, तर या हबल टेलिस्कोपने काढला. बघा किती सुंदर आहे. त्याच्यामध्ये छोटे तुम्हाला काय तारे सुद्धा दिसत आहेत. त्याच्यानंतर निळसर रंगाचं आकाश दिसतंय. त्याच्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, असे धुळीचे एक वेगळाच आकार तयार झालेला दिसतो. जसा असा पंजा आहे, असा पंजा असतो, असा पंजा तयार झालेला तुम्हाला दिसत असेल. तर बघा, तुम्ही जर बघताय तर असा पंजा तयार झालेला तुम्हाला दिसत असेल. म्हणजे काय आहे, तर जेव्हा मी आकाश बघतो, माझं आकाश फक्त मला दिसते तेवढं नाहीये बरं का, मला ते खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये खूप अप्रतिम अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जिथे राहतो, आपली पृथ्वी जिथे आहे, आपली पृथ्वी आहे, त्या पृथ्वी ज्या सूर्यमालेत आहे आणि ती सूर्यमाला ज्या आकाशगंगेत आहे, ती आकाशगंगा अशी आहे. बघा मित्रांनो, कशी आहे, ती अशी आहे, ती अशी गोल गोल फिरते. ती तुम्ही जी निळ्या रंगाची आकृती पाहताय ना, तिच्यामध्ये तुम्हाला दिसेल काय दिसतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो की तो पांढऱ्या रंगाचा जो एक केंद्र दिसतो, त्या केंद्राच्या भोवती काय आहे, आपली आकाशगंगा हळूहळू अशी फिरते. आणि आपण त्या केंद्रापासून बरेच लांब आहोत. मित्रांनो, दुसरी गुलाबी रंगाची तुम्हाला आकृती दिसत असेल. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसतंय, तर त्याच्यामध्ये ज्या
वेगवेगळ्या अशी तुम्हाला काहीतरी आपली सुई असते, कापड शिवायची सुई असते का, तशी काहीतरी बाहेर आलेला दिसत असेल. जसा हिमालय पर्वत असा त्रिकोणी आहे तसं दिसत असेल. हे आपल्या आकाशगंगेचं 3D स्ट्रक्चर आहे मित्रांनो. तर आपला सूर्य कुठे येतो, आपली आकाशगंगा कुठे येते, तर आपली आकाशगंगा म्हणता आपण आपली सूर्यमाला कुठे येते, तर माझा हा कर्सर तुम्हाला दिसत असेल तर इतक्यात आपली आकाशगंगा येते. त्याच्यामुळे आपल्या ह्या केंद्रापासून इथपर्यंत आपल्याला अजून भरपूर वेळा तिथे पोहोचायला. बघा, ही हबल स्पेस टेलिस्कोप जे आहे हे किती सुंदर कार्य करते. आपण काय करतो, एक फोटो बघतो, आपण मोबाईलने फोटो काढतो ना, मोबाईलने फोटो काढल्यावर आपला जर फोटो चांगला नाही आला तर आपण काय करतो, लगेच डिलीट करतो. परंतु ह्या आकृत्या बघा, हे निसर्गाची देण किती छान आहे मित्रांनो. आपलं आकाश अमाप आहे. जर मी असं केलं तरीही त्यामध्ये सामावू शकत नाही, आणि तुम्ही जरी असं केलं, तुमच्या सोबत मित्रांनी असं केलं तरीही सामावू शकत नाही, इतकं मोठं आपलं आकाश आहे. तर मित्रांनो, जेव्हा मी आता हबल टेलिस्कोप कडे बघतो, तर हबल टेलिस्कोप कडे बघितल्यावर मला हबल टेलिस्कोप काय करते की काही नवीन फोटोग्राफ मला काढून पाठवते. नवीन फोटोग्राफ काढून पाठवल्यावर मला काय करते, नवीन फोटोग्राफ पाठवल्यावर मला काय करते की दाखवते की बाबा हे बघ, तुझं हे असं आहे. कसं आहे, तर हे तुझं आकाश असं आहे, हे तुझे ग्रह असे आहे. मित्रांनो, हा जो तुम्हाला फोटो दिसतोय, हे जे चित्र तुम्हाला दिसतंय, हे आपल्या गुरुग्रहाचं आहे. गुरुग्रह, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ज्युपिटर म्हणतो. तर या गुरुग्रहाची काहीतरी खासियत आहे. ती खासियत म्हणजे काय, तर तुम्ही बघा, त्याच्यावर एक रेड स्पॉट तुम्हाला दिसतो. हा इथे तुम्हाला एक रेड स्पॉट दिसतो बघा. हा इथे तुम्हाला एक रेड स्पॉट दिसतो. हा इथे एक रेड स्पॉट दिसतो. हा काय आहे, हे एक चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ आहे. खूप लाखो वर्षापासून ते फिरतच आहे. ते थांबत मुळीच नाही. तुम्ही गुरुग्रहाबद्दल जर माहिती काढली तर तुम्हाला कळेल की गुरुग्रहावर जमीनच नाहीये. पूर्णच्या पूर्ण गुरुग्रह हा धूळ आणि गॅसने बनलेला आहे. धुळीने आणि गॅसने बनलेला आहे. गुरुग्रह इतका गरम आहे की त्याचं तापमान जवळजवळ 600 डिग्री सेंटीग्रेड आहे. 600 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे की जर उन्हाळ्यातलं आपला तापमान आपल्याला 48 डिग्री सहन होत नाही, तर 600 डिग्री कुठे असेल. तर मित्रांनो, हे असं का बरं होते, तर असं होण्याचं कारण हे आहे की हा जो गुरुग्रह आहे, हा गुरुग्रह काय आहे, हा गुरुग्रह काय आहे, तर हा गुरुग्रह पूर्ण गॅसने बनलेला आहे. मग ही गॅस काय करते, सूर्यापासून येणारी पूर्ण शक्ती ऊर्जा आपल्यात सामावून घेते, परंतु ती ऊर्जा बाहेर जाऊच देत नाही. ती काय म्हणते, नाही, मी तुला देणार नाही. तू मला किती दिलं तर मी पण तुला वापस देणार नाही. मग काय होते, त्याच्या आतमध्ये ज्या धूळ आहे, त्या धुळीच्या टक्करमुळे काय होते, की जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ग्रहामध्ये समाविष्ट होऊन जाते, फक्त तिथल्या पुरतच राहते. म्हणून गुरु हा खूप गरम ग्रह आहे, खूपच गरम आहे, कारण तो धुळींपासून बनलेला आहे. तो काय करतो, सूर्याची आलेली ऊर्जा, स्वतःची ऊर्जा सामावून घेतो, पर बाहेर जाऊ देत नाही. जसं आपली पृथ्वी काय आहे, थंड आहे. आपल्या पृथ्वीचं जर आपण तापमान पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की जर आपण रूम टेम्परेचर असा वर्ड ऐकतो की खोलीचं तापमान अंदाजे 27 डिग्री असलं पाहिजे. म्हणजे पृथ्वीचं जर आपण तापमान, जर वातावरणीय तापमान पाहतो तर ते 27 डिग्री पर्यंत असलं पाहिजे, आणि आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळ्यातली 48 डिग्री तापमान सहन होत नाही, पण गुरुवरचं 600 तर विचारच करू शकत नाही.
मग पृथ्वीवर अशी प्रोसेस का होत नाही? पृथ्वीवर असं का होते? तर मित्रांनो, पृथ्वीवर असं होतेच, परंतु ते का टाळल्या जाते? कारण पृथ्वीवर काय आहे, तर पृथ्वीवर वातावरणाच्या थर आहेत, वातावरणाच्या लेयर्स आहेत, वातावरणाची अशी लेयर आहे. तर ती काय करते? सूर्यापासून जी ऊर्जा येते ती काय करते, तर ते वातावरणाचा जो थर आहे तो काय करतो, काही ऊर्जा स्वतःमध्ये घेऊन घेतो, काही ऊर्जा वापस पाठवून देतो, आणि उरलेली जी चांगली आहे ती काय करतो, जा बाबा तू आता पृथ्वीवर जा. म्हणजे काय करतो, जी हानिकारक आहे, जे आपल्याला ज्याची गरज नाही, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्या पृथ्वीवरची पूर्ण जीवनसृष्टी समाप्त होऊ शकते, त्या सर्व सूर्यापासून येणाऱ्या किरणांना, त्या विषारी किरणांना ती आपल्या पृथ्वीवरचं वातावरण काय करते, दूर ढकलून देते. जा बाबा इथे येऊ नको, तू जा, लांब जा. आणि जे चांगले आहेत, नाही नाही सर मी अभ्यास केला, आता या तुम्ही पृथ्वीवर या. म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगी आहेत तेवढ्याच फक्त सूर्यापासून येणाऱ्या किरणे आपल्याला आपल्या पृथ्वीवर येतात, आपल्या पृथ्वीच्या सपाटीवर, या पृथ्वीच्या आवरणावर येतात. आता गुरुग्रहाचा तुम्ही फोटो पाहताय, तो गुरुग्रहाच्या फोटोवर जे तुम्हाला तो रेड स्पॉट मी सांगितला, ते जे वादळ आहे, त्या वादळाची स्पीड खूप जास्त आहे, आणि तो कालांतरापासून खूप वर्षापासून, खूप हजारो वर्षापासून सतत तसाच फिरतोय. म्हणजे काय झालं की ती जी पृथ्वी आहे, तो जो गुरुग्रह आहे, तो गुरुग्रह काय आहे, तर तो काय आहे, तो गरम ग्रह आहे. गरम ग्रह असल्यामुळे काय झालं आहे की त्यांना असं बांधून ठेवलेलं आहे, त्याला तो कंटिन्यू फिरतच राहतो. पहा, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे वावटळ येते ना, वावटळ, बरोबर आहे, वावटळ येते. हिवाळ्यात येते का? हिवाळ्यात नाही येत. पावसाळ्यात येते का? पावसाळ्यात येत नाही. पण हिवाळ्यातच काय येते? कारण जसं जसं तापमान वाढते तसं तसं हवा कोरडी होत जाते, आणि कोरडी होत जाते तर जेव्हा हवा थंड हवा आणि गरम हवा किंवा कोरडे हवेचा जेव्हा एकमेकांशी टकराव होतो, तेव्हा काय होते, ती वावटळ निर्माण होते. म्हणून आपण पाहतो ना, अरे किती मोठी वावटळ निर्माण झाली. कारण काय होतं, जेव्हा हवा सुकून जाते, तर ही हवा सुकलेली आहे, आता हवा सुकलेली आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर ह्या गुरुग्रहामध्ये काय आहे माहितीये का, खूप सारे असे गॅसेस आहेत, तर खूप सारे असे गॅसेस पासून बनलेले असे ढग आहेत. सतत तिथे ऍसिडचा पाऊस पडतच राहतो, सतत तिथे ऍसिडचा पाऊस पडतच राहतो. त्याच्यामुळे काय होते की ते जे चक्र सुरू राहते. त्याच्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही बघा आपला बुध ग्रह किती सुंदर दिसतो, आपला शुक्र ग्रह किती सुंदर दिसतो, बघा किती सुंदर आहे आपला, निळसर आहे, छान. त्याच्यानंतर शुक्र ग्रहावर बघा अशी नदी वाहत असल्यासारखं दिसते. तर मित्रांनो, ही जी नदी आहे ना, ही पाण्याची नदी नाही, तर ही नदी जी आहे ती कशाची आहे, तर ही नदी आहे मिथेन नावाचा एक सल्फ्युरिक ऍसिड यांच्यापासून तयार झालेली ती नदी आहे. त्यानंतर बघा आपली पृथ्वी आणि चंद्र किती सुंदर दिसतो, बघा आपली पृथ्वी आणि चंद्र किती सुंदर आहे, बघा. त्याच्यानंतर हा मंगळ ग्रह पहा, गुलाबी रंगाचा, ज्याला आपण काय म्हणतो, रेड प्लॅनेट म्हणतो, रेड प्लॅनेट. का बरं? कारण तो लाल आहे पूर्ण. त्याच्यानंतर बघा गुरुग्रहाचा हा एक छोटासा उपग्रह तुम्हाला दिसत असेल, छोटासा उपग्रह. म्हणजे बघा एवढ्या मोठ्या ग्रहावर तो गुरुग्रहाचा जो उपग्रह आहे, एक पेनाचा ठिपका ठेवल्यासारखा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु जेव्हा बघा तुम्ही काय आहे, तर तुम्ही आता शनी ग्रहाकडे जेव्हा चालता, शनी ग्रहाच्या तुम्हाला काय छळा दिसतात, खूप सुंदर अशा छळा आहेत, खूप सुंदर अशा छोट्या दगडापासून ते मोठ्या खडकापर्यंत काय आहे, अशा छडा त्या शनीभोवती सतत फिरत राहतात, त्या लाखो करोडो. जेव्हापासून ही आपलं आकाशगंगा, जेव्हापासून ब्रह्मांड निर्माण झालं, किंवा आपण असं म्हणू शकतो जेव्हापासून आपली सूर्यमाला निर्माण झाली, तेव्हापासून हे सतत त्याच्या भोवती फिरत आहे. त्याच्यानंतर बघा आपलं युरेनस 7व्या नंबरचा ग्रह आहे.
युरेनस 7व्या नंबरचा ग्रह आहे. युरेनस कसा आहे, युरेनसचं बघा उपग्रह पण असं, युरेनसवर उपग्रह म्हणतो, जी काही जसं शनी ग्रहावर खूप साऱ्या छटा आहेत, तसं युरेनसवर पण छटा आहेत, पण त्या कशा आहेत, विरळ आहेत. विरळ म्हणजे पातळ 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 आहे. त्याच्यानंतर नेपच्यून ग्रह पहा किती सुंदर आहे, जो आपला सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. तो काय आहे, नेपच्यून. त्याचं नाव काय आहे, नेपच्यून. आणि नेपच्यूनवर आता आपल्या वैज्ञानिकांचं म्हणजे पृथ्वीवरच्या वैज्ञानिकांचं, नासाचे असो, इस्रोचे असो, दुसरे कोणते असो, यांचं काय आहे लक्ष आता लागलेलं आहे. का बरं, तर की बाबा याच्यावर हा थंड ग्रह आहे, तर याच्यावर काय असू शकते, पाणी असू शकते. याच्यावर बर्फ असू शकतो, पाणी असू शकते. तर पाणी असेल म्हणजे 100% तिथे जीवसृष्टी असेलच, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. आता येणाऱ्या भविष्यामध्ये इस्रो असू द्यात, नासा असू द्यात, काय करणार आहे, तर हळूहळू दुसऱ्या ग्रहांवर सुद्धा काय करणार आहे, सॅटेलाइट पाठवणार आहे. मग हा सॅटेलाइटचं काम काय आहे, तर जसं पहिले जे सॅटेलाइट पाठवले, तर पहिले सॅटेलाइटचं काय आहे मित्रांनो, पहिले सॅटेलाइटने आपलं काम केलं, निघून गेले. जसं उदाहरणार्थ एक कसिनी नावाचं एक सॅटेलाइट आहे, तुम्हाला माहित आहे नाही, तो आपली सूर्यमाला सोडून आज दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणजे आपल्या सूर्यमालेतून निघून तो आज दुसऱ्या सूर्यमालेत पोहोचलेला आहे. आता तो जिवंत आहे नाहीये ते माहित नाही, परंतु परंतु त्याची ऊर्जा होऊ शकते संपली असेल, त्याची ऊर्जा होऊ शकते, तिथून तो इथे त्याची काय आहे, इथपर्यंत ते येऊ शकत नसेल. तर मित्रांनो, असे हळूहळू हळूहळू फोटोग्राफ्स आपल्याला सॅटेलाइट देत राहतो. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल, तर त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला वाटत असेल हे काय नवीन नवीन चित्र दिसत आहेत, इथे कुठंतरी एक्झिबिशन मध्ये आल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, हे आमच्या कॉलेजमधले मॉडेल आहेत. हे आमच्या कॉलेजमधले मॉडेल्स आहेत. हे आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे मॉडेल्स बनवलेले आहे आणि टाकाऊ पासून आम्ही टिकाऊ असे मॉडेल्स बनवलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील आम्ही काय करतो, जास्त खर्च न करता जे वेस्ट मटेरियल असेल त्याच्यापासून तुम्ही स्वस्तात स्वस्त असं सुबक कार्य करू शकता. बघा मित्रांनो, PSLV, तुम्हाला इथे PSLV दिसत असेल, ही आपली सूर्यमाला. जसा हा सूर्य आहे, हा आहे मर्क्युरी, हा विनस, अर्थ, ज्युपिटर, आपले ऍस्ट्रॉइड्स, मार्स, युरेनस, नेपच्यून. त्याच्यानंतर हा रोवर आहे. हा रोवर काय आहे, तर हा रोवर दुसऱ्या ग्रहावर, दुसऱ्या उपग्रहावर मानवरहित म्हणजे विदाऊट किंवा मनुष्याला न नेता स्वतःहून कार्य करतो. तर तो तिथे काय करतो, पृथ्वी कशी, दुसऱ्या उपग्रहांची जमीन कशी आहे, तिथे काय आहे, काय वातावरण असू शकते याचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर हे तुम्हाला मगाशी सरांनी दाखवले होते, काय आहे हे, काय आहे हे, काय आहे हे तुम्हाला दिसेल की असे सुंदर सुंदर असे आम्ही छोटे छोटे जे सॅटेलाइट्स घेऊन जाणारे यान आहेत, त्यांचे मॉडेल्स आम्ही बनवलेले आहेत. आणि हे आम्ही काय करतो, आम्ही काय केलेलं आहे, तर हे टाकाऊ पासून आम्ही टिकाऊ बनवलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही शाळेत जाता, आता लॉकडाऊन संपल्यावर, कोरोना कमी झाल्यावर जेव्हा शाळेत जाल, तेव्हा तुम्ही काय करा, असं टाकाऊ पासून खूप सुंदर असं काहीतरी बनवा. जेव्हा तुम्ही टाकाऊ पासून असं बनवाल, तर तुम्हाला कळेल की आजच्या जगामध्ये ही जी आपण आकाशगंगेचं वेगवेगळे शोध लागताय किंवा अवकाश संशोधन संस्था जे आहेत याचे कसे काम होतात हे तुम्हाला कळेल, कशाला काय म्हणतात हे कळेल. मित्रांनो, तुम्ही भारताचं भविष्य आहात. तुम्हाला उद्या चांगला भारत निर्माण करायचा आहे, तर तुम्हाला आजपासूनच त्याची तयारी करावी लागेल. मित्रांनो बघा, आम्ही काय केलेलं आहे, टाकाऊ पासून आम्ही काय केलेलं आहे, टिकाऊ बनवलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही बघताय, तुम्हाला आता हळूहळू काय करावं लागेल, तर हळूहळू तुम्हाला काय करावं लागेल, तर हळूहळू तुम्हाला आता याची माहिती आलेली आहे. याची माहिती काय होईल, तुम्हाला हळूहळू कळेल. आणि याची माहिती जेव्हा हळूहळू कळेल, तेव्हा तुम्ही असेच नवीन नवीन गोष्टी शिकत राहाल. बरं, आजचं माझं सेशन तुम्हाला आवडलं असेल, मला असं वाटते. तर मित्रांनो,
आपण उद्याचे काय आहात, तर उद्याचे चमकणारे सूर्य आहात. तर आज तुम्ही एक शपथ घ्या की नाही, मी भारतासाठी चांगलं काम करेन आणि भारताचं नाव पुढे नेईन. चला मग आता पुढच्या नेक्स्ट वेळेस आपण भेटूया. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे श्री मिलिंद कुबडे साहेब, जे प्राचार्य आहेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती. त्याच्यानंतर आमचे अमोल नामजोशी सर, समीर मुळे सर, आमचे डॉक्टर R.M. भिसे सर, जे आमच्या शिवाजी कॉलेज चे प्राचार्य आहेत. आमच्या डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख श्री गणेश गायकवाड सर. त्याच्यानंतर हा कार्यक्रमाची जी जोडणी केली ते खास गिरी सर, आमचे फाळके सर, या सर्वांचा खूप 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 थँक्यू म्हणतो आणि मी माझं इथे स्टॉप करतो. तर मित्रांनो, धन्यवाद सर. तुम्हाला सर्वांना आवडलं असेल, मला अशी अपेक्षा आहे. तर पुढच्या वेळेस भेटताना आपण नक्की याच्यापेक्षा आणखीन चांगली माहिती घेऊया. आणि तुमच्या सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की स्वतःची काळजी घ्या, कोरोनापासून. थँक्यू व्हेरी मच सर. हॅलो, धन्यवाद सर. खूप छान माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना दिली आहे. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर ते विचारू शकता चॅट मध्ये. आपण ते प्रश्न सरांना विचारूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीच मी सांगितलं होतं की आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सर चॅट बॉक्स ऑन करा तुम्ही. हो केलाय सर. तर मुलांना रिक्वेस्ट आहे की आपल्या काही प्रश्न असतील तर आपण ग्रुपवर विचारू किंवा हात रेस करा, आम्ही तुम्हाला बोलायची संधी देऊ. आणि एक मगाशी आपलं एक राहून गेलेलं आहे. तर डॉक्टर आशिष राऊत सर जे आहेत ते IQAC कोऑर्डिनेटर शिवाजी कॉलेज अकोला. तर यांचं आपल्याकडून थोडं मार्गदर्शन चुकलेलं आहे. तर सॉरी सर त्याबद्दल. आणि सर जर अवेलेबल असतील तर ते आपल्यासोबत आता जोडू शकतात. सर आता नुकतेच एका राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. सरांचं राष्ट्रीय स्तरावरती व्याख्यान आहे. त्यामुळे सर आता नुकतेच त्या सेशनला जॉईन झाले आहेत. त्यामुळे सर सध्याला आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. ते सरांनी आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात आणि ओव्हरऑल आपलं सेशन खूप छान पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असा फीडबॅक सरांकडून आपल्याला भेटलेला आहे सर. सर कंटिन्यू करा सेशन प्लीज. हो. आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही आपल्या चॅट बॉक्स मध्ये सोहन पवार सरांचा आणि तुमच्या डिपार्टमेंटचा आपण मेल ID देऊ. त्यामध्ये आमचे व्हॉट्सअप नंबर, त्यामध्ये काही सेशन असतील किंवा प्रश्न असतील ते डायरेक्ट मुलं आम्हाला संपर्क करून विचारू शकतात. हो सर, काही प्रश्न आपल्याला चॅट बॉक्स मध्ये येत आहे. तर प्रश्नाची संख्या नाही आहे, तुम्हाला हवे तेवढे प्रश्न तुम्ही विचारू शकता. एक ग्रुपमध्ये मेसेज आलेला आहे की रोवर बद्दल अगर माहिती मिळाली मुलांना तर ती खूप छान होईल किंवा त्यापरी त्यांना सांगता येईल. सोहन सर. हो मित्रांनो, रोवर म्हणजे काय? तर रोवर म्हणजे एक मानवरहित यान आहे. तर मानवरहित यान म्हणजे काय? तर जर तुम्ही पहा, आपण चंद्रावर समजा मला जायचं असेल, ठीक आहे, किंवा चंद्राचे मला अभ्यास करायचा असेल, तर मला इथून चंद्रावर जाणे आणि तिथे मला अन्न सामग्री नेणे, त्याच्यानंतर मी एकटं तर जाऊ शकत नाही. मला सोबत काय करावं लागेल?
दुसरे व्यक्ती पण न्यावे लागतील, तर त्याच्यासोबत मग आणखीन माझा खर्च वाढेल. हे खर्च टाळण्यासाठी वैज्ञानिकांनी काय केलं की एक असा ऑब्जेक्ट बनवलं, एक असा रोबोट बनवलं जे काय करते, त्या सरफेसवर जाऊन काय करेल, तर तिथे तो कसा त्या उपग्रहाचं किंवा त्या ग्रहाचं कसं स्ट्रक्चर आहे किंवा त्या ग्रहाची कशी आपल्या आवरणाची कशी माहिती आहे, जसं खडकाळ आहे का, पाणी दिसतंय का, किंवा एखादा एलियन आहे का, की त्याचा नवीन फॅड आहे की एलियन चालू आहे जिकडे तिकडे, तर हे असं काही माहिती आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी जो रोबोट तयार करण्यात आला, त्या रोबोटला म्हणतात रोवर. तो काय करतो तर तिथली माहिती आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये घेऊन तो आपल्याकडे पाठवतो. सोबत आता रोवर मध्ये नवीन एक सिस्टीम आली आहे की माईक सुद्धा लावलेले आहेत, की त्या ग्रहावर कसे आवाज येतात, त्या ग्रहावर काही ऍक्टिव्हिटी होते का, ह्या सर्वांसाठी माईक सिस्टीम लावलेली आहे. तर तुम्ही बघा, आता तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल तर नवीनच नासाच्या काही वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावरच्या काही ऑडिओ क्लिप्स पाठवलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे, तर तिथे सरफेसचा स्टडी केला जातो की पर्टिक्युलरली एका सरफेसवर मी जेव्हा उभा आहे तर तिथे काय असू शकते, कोणता तिथे मिनरल असू शकतो, तो सरफेस कशाचा बनलेला असू शकतो, हे सुद्धा स्टडी करते. पण हे स्टडी कोण करते, तर ते रोबोट करते आणि त्या रोबोटला म्हणतात रोवर. ओके, थँक्यू सर. प्लुटोचा एक प्रश्न आलेला आहे सर. प्लुटो प्लॅनेट आहे की काय आहे? बरेचशा विद्यार्थ्यांनी प्लुटोचा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, 2001 ते 2003च्या दरम्यान आधीपर्यंत प्लुटोला ग्रह धरायचे, म्हणजे प्लुटोला ग्रह मानायचे. परंतु जेव्हा वैज्ञानिकांनी पाहिलं की प्लुटोच्या पलीकडे पण प्लुटो सारख्याच काही ऑब्जेक्ट्स आहेत जे ग्रह सारखं बिहेव करत नाही, प्लुटो सुद्धा ग्रहासारखा बिहेवियर दाखवत नाही, तर मग त्यांनी हळूहळू काय केलं की प्लुटोवर आणखीन अभ्यास केला आणि मग प्लुटोला काय केलं, डॉर्फ प्लॅनेट म्हणजे की बाबा हा ग्रहासारखा आहे पण ग्रह नाही, म्हणून त्याला सूर्यमालेतून बाहेर काढून टाकला. त्याच्यानंतर एक प्रश्न आलेला आहे की सूर्यमाला एकच आहेत की अनेक? बघा, सूर्यमाला खूप साऱ्या आहेत, पण आपल्याला सध्या माहिती असलेली सूर्यमाला म्हणजे जिला आपण म्हणतो की आपले 8 ग्रह, 1 तारा, 1 सूर्य, 8 ग्रह आणि त्यांच्या भोवतीचे फिरणारे उपग्रह, ही आपल्या सध्या माहितीत असलेली एकच सूर्यमाला. परंतु अशा आपल्या बाजूला एक दुसरी सूर्यमाला असेल, तिसरी सूर्यमाला असेल, ती चौथी सूर्यमाला असेल. बघा, जिथे तुम्हाला सूर्य दिसतो त्याच्या भोवती फिरणारे दुसरे ग्रह असतीलच, म्हणजे तिथे सूर्यमाला असेल. तर माझं तर असं उत्तर आहे की हो, सूर्यमाला एकच नाही तर सूर्यमाला अनेक आहेत. थँक्यू सर. सर, एक प्रश्न आहे की गॅलेक्सीज किंवा बाहेर स्पेस मध्ये जीवन आहे का, आणि त्यात संबंधित एलियन्स आहे का, हा बरा विचारलेला आहे. बघा मित्रांनो, वैज्ञानिकांचं असं मत आहे की वैज्ञानिक अजूनही कन्फ्यूज आहे की एलियन्स आहेत किंवा नाही आहेत, कारण आजपर्यंत तसे ठळक पुरावे अजून तरी मिळालेले नाही. कारण एलियन्स असणे हे आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही. पण मित्रांनो, जर आपली आकाशगंगा आहे, आपण जिला मिल्की वे म्हणतो, म्हणजे आपली जी आकाशगंगा आहे तिला नाव आहे मिल्की वे, मराठीमध्ये तिला दुग्ध मेखला म्हणतात, ठीक आहे. तर ती जी आहे, ती जी आकाशगंगा आहे, त्या आकाशगंगामध्ये पृथ्वी आहे. तर पृथ्वी सारखी आणखीन दुसऱ्याही पृथ्वी असू शकतात, त्याला काहीच नाही. परंतु आता पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जायला मला 3.5 लाख किलोमीटर जावं लागते. पृथ्वीपासून मंगळपर्यंत जायला मला 3 महिने 4 महिने लागतात. पृथ्वीपासून नेपच्यून पर्यंत जायला मला जवळजवळ 30 वर्ष 35 वर्ष लागतात. तर मग मला दुसरीकडे जायला
अशी कितीतरी लाखो वर्ष लागतील. म्हणून आपण जोवर तिथे पोहोचत नाही, जोवर आपल्याला प्रूफ मिळत नाही, तोपर्यंत आपण होही म्हणू शकत नाही आणि नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे 100% ही गोष्ट असणार की पृथ्वी आहे, तसं दुसरं जीवन 100% असेल, परंतु अजून त्याची कन्फर्मेशन नाही की ते जीवन कुठे आहे. हो असेल का ना? कारण आपण वैज्ञानिकांचं हे मत आहे की पृथ्वीवर जीवन हे जे जीवन आलं हे बाहेरच्या वातावरणातून आलं. तर 100% ही गोष्ट आहे की दुसऱ्याही वातावरणात असेल, परंतु आपण अजून त्या वातावरणाला भेदून तिथपर्यंत पोहोचू शकलेलो नाही. सो इथे होही असू शकते आणि नाही असू शकते. हो, सूर्य जो आहे हा सूर्य स्वतःभोवती फिरतो, सूर्य स्थायिक नाही. सूर्य दुसऱ्या कोणाभोवती फिरत नाही, सूर्य स्वतःभोवती फिरतो. आणि हे जे 8 उपग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरतात. सो सूर्य फिरतोच, 100% सूर्य फिरतो. आणखीन कोणाला काही? अजून असा कुठचा ग्रह किंवा उपग्रह आहे जिथे मानवाला राहण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे? सध्या तरी असं अजून कुठे आढळलेलं नाही आहे सर. कारण याचं कारण असं आहे की माणसाला काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पहिली गोष्ट ती असते तो ऑक्सिजन असतो. दुसरी गोष्ट असते ते त्या ऑक्सिजन मध्ये सर्व्हाइव्ह करणारं अन्न मिळालं पाहिजे. जसं तुम्ही एखादा मूव्ही पाहिला असेल तर जर तुम्ही बाहेरच्या ग्रहांच्या वातावरणात जर ते अन्न उघडलं तर ते काय होते, लगेच एका सेकंदात सडून जाते. तर असं आपल्याला होऊ शकत नाही. तर दुसरी जीवसृष्टी असू शकते, दुसरे ग्रहावर आपण राहायला जाऊ शकतो, परंतु अजून तरी तशा अनुकूल वातावरण आपल्याला अजूनही अभ्यासता आलं नाही. त्याच्यामुळे अजून आपण कन्फर्मेशन सांगू शकत नाही येस हे होतं म्हणून. हा सर, कॉस्मिक इयर काय आहे हा प्रश्न आलाय बऱ्याच वेळा, 2-3 बरं वेळा सर. रिपीट होतोय. तर कॉस्मिक इयर बद्दल थोडं विद्यार्थ्यांना. बरं सर, ठीक आहे सर. माझी स्लाइड दिसते का सर्वांना? सर माझी स्लाइड दिसते का सर्वांना? हो सर, हो दिसते. एक मिनिट सर. Slide. एक मिनिट सर, इथे थोडस इंटरनेट इश्यू आहे. एक मिनिट फक्त चालू असू दे. इंटरनेट ठीक आहे. ठीक. तर कॉस्मिक काय आहे? तर कॉस्मिक म्हणजे एखाद्या वातावरणातून किंवा असं मला एक्झॅक्ट कन्फर्म माहित नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, मी कुठेतरी वाचलं होतं म्हणून मी सांगतो की ब्रह्मांडातून जे आता एखाद्या ग्रहापासून जी किरणे निघतात आणि ती किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत येतात आणि दुसरी किरण निघून आपल्या डोळ्यांपर्यंत यायला जो वेळ लागतो त्याला म्हणतात कॉस्मिक इयर्स. सूर्यापासून आपल्याला इथपर्यंत पोहोचायला आपण काय म्हणतो 8.5 मिनिट लागतात. तर तसंच दुसऱ्या आकाशगंगेपासून किंवा दुसऱ्या ब्रह्मांडातून आपल्यापर्यंत येणाऱ्या जी ऊर्जा असते तिला तो जो टाइम ड्युरेशन लागतो त्या ड्युरेशनला एक पर्टिक्युलरली एज दिलेला आहे, पर्टिक्युलरली एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात कॉस्मिक. काय आहे की ब्रह्मांडातून ज्या किरणे निघतात त्याच्या मेजरमेंटला काय म्हणतात की त्याच्या मेजरमेंटला कॉस्मिक इयर्स म्हणतात. त्याच्यानंतर काय आहे तर आतापर्यंत कोणता ग्रह नष्ट झाला आहे का?
बघा कोणता ग्रह नष्ट झाला आहे का याची तर अजून स्पष्टीकरण तर कोणत्याच वैज्ञानिकाने दिलं नाही, पण हो 100% ही गोष्ट आहे की तुम्ही पहा की जसं आपण काय म्हणतो त्याला ग्रह ताऱ्यांचा नाश होतो. तर जेव्हा ताऱ्यांचा नाश होतो, तारे काय होतो, तारे जेव्हा नाश होतात तेव्हा खूप प्रसरण पावतात, खूप मोठे होतात आणि सडन काय होतात, ब्लास्ट होऊन जातात. त्या ब्लास्टिंग मध्ये काय होतात, जर आजूबाजूचे ग्रह असतील तर ते सुद्धा त्या ब्लास्टिंग मध्ये नाश होतात. आणि आतापर्यंत तुम्ही पहा की जसं तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील की तुम्हाला दिसत असतील, तुम्हाला माहित पण पडत असेल की ते जे ग्रह आहेत, जसं आपली सूर्य आज नाही, उद्या नाही, पण काही एका कालांतरानंतर आपला सूर्य सुद्धा नाश होणार आहे. तर जेव्हा त्याचा नाश होईल तर तो काय होईल, तो पहिले खूप प्रसरण पावेल. होऊ शकते प्रसरण पावताना आपली पृथ्वी सुद्धा त्या सूर्यामध्ये समाविष्ट होईल आणि जेव्हा समाविष्ट होईल तेव्हा आपल्या पृथ्वीचा नाश नक्कीच झालेला असेल. आता ब्लॅक होल काय आहे, जेव्हा आपली सूर्यमाला जेव्हा फिरत असते, तर जेव्हा आपली सूर्यमाला फिरत असते तर सूर्यमालेचा जो केंद्र असतो, सूर्यमाला सूर्यमाला म्हणतो, आकाशगंगा जेव्हा फिरत असते त्या आकाशगंगेचा जो केंद्र असतो त्या केंद्राला म्हणतात ब्लॅक होल. ब्लॅक होल म्हणजे वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पोहोचल्यावर, त्या ठिकाणी गेल्यावर तिथे तुम्ही जाल, जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तर तिथे काय आहे, तिथे वेळ थांबून जाते. तिथे अशी कितीतरी करोडो, अब्जो, लाखो, काहीतरी कितीतरी सूर्यांचा एका वेळेसच नाश होतो. त्या ब्लॅक होल मध्ये कोणतीच लाईट एनर्जी तुम्हाला दिसत नाही. तो काय करतो, सर्व दुसऱ्या ताऱ्यांची काय करतो, पृथ्वीवर काय करतो, तो ती एनर्जी काय करतो, स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. ठीक आहे. हो, पृथ्वीवर हवा का आहे, ठीक आहे. पृथ्वीवर हवा का आहे, तर आपण श्वास घेतला पाहिजे ऑब्व्हियसली. बघा, पृथ्वीवर हवा आहे म्हणजे काय आहे, तर जेव्हा उत्पत्ती झाली तर हळूहळू पहिले सिंगल सेल म्हणजे आपण काय म्हणतो मोनोसेल्युलर ॲनिमल्स आलेले आहेत. ठीक आहे. मोनोसेल्युलर ॲनिमल्स आल्यावर काय झालं की मग ते हळूहळू कालांतराने झाडं निर्माण झाली. झाडांनी काय केलं, कार्बन डायऑक्साईड ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि काय केलं की ऑक्सिजन रिलीज करायला चालू केली. म्हणून पृथ्वीवर ऑक्सिजनचा जन्म झाला आणि हवा निर्माण झाली. ठीक आहे. तर हवेमध्ये फक्त ऑक्सिजनच आहे असं नाही आहे, हवेमध्ये नायट्रोजन सुद्धा आहे, कार्बन डायऑक्साईड सुद्धा आहे. ठीक आहे. आता ज्यांना प्रश्न आहे, कारण आपण सेशन एकदम प्रश्न चालूच राहिलेत तर खूप वेळ लागेल. तर ज्यांना प्रश्न आहेत तर गणेश सरांनी जसा एक मेल आयडी टाकलेला आहे, तुम्ही त्या मेल आयडी वर तुम्ही 100% प्रश्न विचारा. त्याच्यावर तुम्हाला आम्ही प्रयत्न करू, जितक्या लोकांना आम्हाला प्रश्न देता येईल, प्रश्नाचे उत्तर देता येईल, आम्ही नक्की ट्राय करू. ठीक आहे. आपल्याला काहीही प्रश्न असेल तर आता तुम्ही ईमेल आयडी मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. त्या ईमेल आयडी आमचा डिपार्टमेंट ईमेल आयडी आहे. त्यावरती तुमच्या प्रश्नांचे 100% निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके, थँक्यू सर. चॅट मध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न आणि फीडबॅक्स मुलांचे आहे आणि त्यांनी त्या हिशोबाने आपल्याला चॅट्स मध्ये मेसेजही टाकलेले आहे. बिना सांगता मुलांचे रिस्पॉन्स आपल्याला मिळाले. तर मुलांनीही ते सत्र एन्जॉय केलेले आणि येणाऱ्या काळामध्ये आपण परत एकत्र मिळून अजून काही इव्हेंट्स किंवा वेबिनार प्लॅनिंग करूया आणि मुलांपर्यंत अजून जास्त माहिती जी पोहोचवता येईल एकत्र स्वरूपात, त्यासाठी सर कार्य करूया. नक्कीच. सर, आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने पवार सर आहेत, आम्ही आहोत, गिरीश सर आहेत, फुलके सर आहेत, आमचे माननीय प्राचार्य सर, IQ कोऑर्डिनेटर राऊत सर, त्यानंतर आमचे रिसर्च कमिटीचे डायरेक्टर डॉक्टर गजानन कोरपे सर, यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या मदतीने आपण नेहमी नक्कीच भविष्यामध्येही यापेक्षाही खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी रिसर्च रिलेटेड असतील किंवा
विद्यार्थी कौशल्य आधारित शिक्षण द्यायचं असेल तर त्या आधारित आपण नवीन प्रोग्राम घेऊन मुलांपर्यंत पोहोचू शकतो. निश्चित सर. मी दीपक सरांना रिक्वेस्ट करतो की पुढचं सत्र त्यांनी हँडल करावं. दीपक सर. हॅलो. हा, धन्यवाद सर. दीपक सरांना मला एक सांगायचं आहे. दीपक सर, तुमचे विशेष आभार. तुम्ही कंटिन्युअस फीडबॅक घेत राहिलेत आणि सर्वांना आम्हाला एकत्र बांधण्याचं काम दीपक सरांनी केलेलं आहे. तर दीपक सर, तुमचे विशेष आभार. तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही एक मेडिटर्स म्हणून खूप छान प्रकारे आम्हा सर्वांना एकत्र आणलंय. त्यामुळे तुमचे विशेष आभार. हॅलो. हा, धन्यवाद सर. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आहे तो गायकवाड सरांचाच आहे आणि ते हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टीला परवानगी दिली आणि नंतर मग त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्यांनी, जसं सोहन सर असतील, सर असतील, या सगळ्यांनी मग हा उपक्रम इथं पार पाडला. तर आता शेवटचा टप्पा म्हणजे आपला जो आहे तो वोट ऑफ थँक्सचा. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी शेवटपर्यंत आपल्या कार्यक्रमाला थांबले आणि त्यांनी फक्त थांबलेच नाही तर त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. आपल्याला काही बंधनं असतात किंवा काही रिस्ट्रिक्शन असतात, त्यामुळे आपण सर्वांचे प्रश्न घेऊ शकत नाही. तर तुम्ही प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकता, ते आपण सरांना फॉरवर्ड करू. तर या पद्धतीचं हे जे सत्र आहे हे अशा पद्धतीचे जे ऑनलाईन सत्र आहेत ते आमचे नेहमीच सुरू असतात आणि त्यानिमित्ताने हे जे अवकाशयान आणि उपग्रहांच्या बाबतीतलं जे काही सत्र आहे हे आपल्याकडे विशेष याला उत्सुकता आणि याची आवड जी आहे ती विद्यार्थ्यांना असते, म्हणून ती आपली एक धडपड होती आणि त्यामुळेच आपण ते इथं आयोजित करण्याचं ठरवलं. तर सर्वप्रथम श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला यांचे भिशे सरांच्या मार्गदर्शनाखाली जिओ इन्फॉर्मॅटिक्स आणि जिओलॉजी डिपार्टमेंटचे गायकवाड सर यांचे विशेष करून आभार की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये आपल्याला मदत केली, मार्गदर्शन सुद्धा केलंय. त्याच पद्धतीनं डॉक्टर आशिष राऊत सर जे आहेत, जे IQAC कोऑर्डिनेटर आहेत, ते आपल्यासोबत बोलू शकले नाहीत, परंतु आपल्या कार्यक्रमाला ते सुरुवातीला होते. त्यांनी सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा हे केलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार आहे. धन्यवाद. मिस्टर सोहन पवार सर जे आहेत ते जिओलॉजी आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक, त्यांनी खूप छान पद्धतीनं मुलांसोबत इंटरॅक्शन केलं आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत होती मुलांना मला वाटते खूप आवडली असेल आणि शांतपणे आणि एक पॉइंट टू पॉइंट त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मांडला आणि मुलांनी सुद्धा तो एन्जॉय केला असेल. तर सरांचं मनापासून अभिनंदन आणि आभार सुद्धा. तसेच अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशनच्या ज्या काही आपले इन्स्ट्रक्टर आहेत सर्व महाराष्ट्रातून आपल्यासोबत जुळलेले, श्रद्धा मॅडम आहेत, पूजा मॅडम आहेत, प्रांजली मॅडम आहेत, प्रीती मॅडम आहेत, तेजल मॅडम आहेत, आरती मॅडम आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि अमोल नामजोशी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते सुद्धा जॉईन झाले, मार्गदर्शन केलं आणि खूप वेळपर्यंत त्यांनी कॉल सुद्धा अटेंड केला. नंतर त्यांना काही काम असल्यामुळं त्यांनी तो लेफ्ट झाले. तर त्यांचे सुद्धा धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवणारे आणि बांधून ठेवणारे म्हटल्यापेक्षा आमच्याकडून म्हणजे जास्तीत जास्त अशा पद्धतीचे उपक्रम त्यांच्या माध्यमातून घडून येतात असे समीर मुळे सर, ज्यांनी संचलन उत्कृष्ट पद्धतीनं तसा केलेला आहे, तर त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा की ते शेवटपर्यंत इथं आपल्या सेशनला हजर आहेत
आणि त्यांनी प्रश्न सुद्धा मांडले. तर विद्यार्थ्यांना पुन्हा अशा पद्धतीची संधी आपण उपलब्ध करून देऊ शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून. आणि बराचसा त्यांच्याकडे जिओलॉजी आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स डिपार्टमेंट म्हटलं की पृथ्वीच्या संबंधी, उपग्रहांच्या संबंधी सगळी जी माहिती आहे ते आपण जास्तीत जास्त त्यांच्याकडून कशी आपल्याला घेता येईल आणि ते विद्यार्थ्यांना पोहोचवता येईल, हा आपला पुढच्या टप्प्यामध्ये प्रयत्न असेल. तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं धन्यवाद आणि शेवटी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हे जे ऑनलाईन सत्र आहे हे आपण आता इथंच थांबू आणि यानंतर पुढच्या काळामध्ये असं सत्र आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद गायकवाड सर. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वांच्या परवानगीने मी हा कॉल आता समाप्त करतोय. तर परत पुढच्या भेटीत भेटूया एक नवीन विषयासह अजून जास्त माहिती घेऊन. धन्यवाद.